तुम्ही जर ट्रेलर पाहिला असेल तर ते संभाजी महाराज बघा, तलवार फिरवण्याची स्टाईल बघा, असं आणि की शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज कसे असावे, फक्त त्याला ते बघा. मी मुद्दाम डबल रोलचा प्रयोग केला की शिवाजी महाराजांचा अंश असलेले शंभू महाराज तुम्ही बघा, ते प्रति शिवाजी महाराजच आहेत. आपल्याकडे एक अजून एक गैरसमज आहे, शिवाजी महाराज म्हणजे उंचीने बुटका माणूस घ्यायचा. अरे बुटका म्हणजे अफजल खानासमोर बुटके होते ते, जो अजय देवगननी तानाजी मध्ये वापरला. तर ती घोडी होती, तीच घोडी मी पण या सिनेमा वापरली, कारण रोल साऊंड असं तिने ऐकलं की ती तयार होती. रोल कॅमेरा म्हटलं की ती पाय जाते, अँड ऍक्शन म्हटलं की ती पळते. अजून आपल्या निम्म्या नटांना कळत नाही, कट म्हटलं तरी लढाया चालूच आहे. घोडी कट म्हटले की थांबायची. 16 डिसेंबर 1680 ला धो पाऊस पडला, माहित नाही काय. म्हणजे माझ्या सिनेमात असं घेतलं की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतरही 6 वर्षांनी मराठ्यांच्या मदतीला धावून आले. तर मी फक्त बोलताना काय म्हटलं, इतिहासाने फक्त पुरुषांना मोठं केलं, ज्या आया बहिणींच्या पोटातून त्यांनी जन्म घेतला त्यांना ते विसरलं, नावच सापडाना हंबीररावांच्या बायकोचं. एक गाणं आहे त्याच्यात, विच इज ब्युटिफुल, मराठी चित्रपटात कधीच दाखवलं नाहीये अशी काहीतरी गोष्ट याच्यात आहे. तर ते बघताना सुद्धा असं अंगावर शाळा. सिनेमात पण बघा ना तो शॉट, म्हणजे पहिल्यांदाच असा प्रयोग झाला. मी स्वतःच खूप पैसे घेतो, त्यामुळे मी आधीच म्हणतो बजेट दाखवा. आता तर मी आता कोणाच्या बापाला ऐकत नाही. मुळशी पॅटर्न महागडा होता, धर्मवीर महागडा होता, हंबीरराव महागडा होता, कारण आपले सिनेमे महागडेच असले पाहिजे. मुळशी पॅटर्न झाल्यानंतर माझ्याकडं काही निर्माते आले, करोडो रुपये घेऊ, जे आहे तेच सांगायचं, फक्त भीती नाही बाळगायची. मुळशी पॅटर्नला माझं ऑफिस फोडलं रे, तुम्हाला माहितीये का? ऑफिस फोडलं, माझ्यावर जवळ गोळीबार झाला ना. खूप युनिटी आहे उलट मराठी इंडस्ट्रीमध्ये, उलट वी आर फॅमिली. मराठी इंडस्ट्री एखाद्या कुटुंबासारखी आहे आणि एकमेकाला खूप मदत करतात, खूप. नमस्कार, मी दीक्षा पाटील. लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत सरसेनापती हंबीररावची टीम आली आहे. आज आपण त्यांच्यासोबत खूप गप्पा मारणार आहोत. तुमच्या सगळ्यांचं लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये खूप खूप स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला तिघांना आहे की या चित्रपटात एक ऐतिहासिक भूमिका साकारताना असं दडपण येतं का, की आपलं ते पात्र जसंच तसं तिथं दाखवायचं आहे? सर, तुमच्यापासून सुरू करूया. काय दडपण, ऐतिहासिक करा नाही तर कुठला साधा रोल करा, दडपण कॅमेऱ्यासमोर गेलं की असतंच. आणि तसं या सिनेमालाही ती भूमिका करताना दडपण होतं, कारण फक्त कुठलं तरी एक पात्र किंवा संवाद बोलायचे नव्हते, तर तुमच्या दिसण्यापासून तुमचे हावभाव, तुमची बॉडी लँग्वेज, हे सगळं त्या माणसाशी निगडीत करायचं होतं, जो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींचा सरसेनापती होता. तर त्यामुळं ते पात्र साकारताना थोडं दडपण होतं. त्यासाठी तुम्ही अशी काय विशेष तयारी केली होती? विशेष तयारी म्हणजे सगळ्यात महत्वाचं शरीरयष्टी. तर त्यावेळी मी 6 पॅक केले होते त्या सिनेमासाठी, आणि 1-1.5 वर्ष मी त्याच्यावर खूप कष्ट घेत होतो. कारण तर सगळे स्टंट जे आहेत फाईटचे ते मी स्वतः दिलेले आहेत. हॉर्स रायडिंग करायचं होतं आणि घोडा गॅलॉपिंग मध्ये, म्हणजे 4 पाय हवेत ठेवून घोडा जो पळतो त्या पद्धतीने घोडा पळवायचा होता. त्यामुळं ते हॉर्स रायडिंग आणि शरीरयष्टी याच्यावर सगळ्यात जास्त कष्ट घेतले. ती एक तलवार 7.5 किलोची होती, अशा 2 तलवारी होत्या 2 हातात. तर त्या तलवारी फिरवणे, त्या सगळ्याचीच प्रॅक्टिस आणि हे झालं. सगळं झालंय खरं, पण ऐतिहासिक भूमिका करताना एक सर्वात महत्वाचं, त्याच्यात कुठली चूक होता कामा नये. कारण ते कॅरेक्टर लोकांसमोर असतं लिखाणाच्या स्वरूपात किंवा कशाच्याही स्वरूपात, त्यामुळे त्याच्या वागण्या बोलण्यात ते कसं बोलत असेल, दिसत असेल, याची सगळ्याची काळजी घ्यावी लागते. तेवढी आम्ही फक्त काळजी घेतली. बाकी सगळे दिग्दर्शक म्हणून
सर करून घेत होते आमच्याकडून, ते आम्ही करत होतो. माझा प्रश्न जर तुम्हालाच आहे की एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून हा तुमचा पहिलाच असा ऐतिहासिक चित्रपट आहे, त्याच्यासाठी अशी वेगळी काय ट्रीटमेंट द्यावी लागली आणि हाच टॉपिक म्हणजे सर सेनापती हंबीरराव हेच का निवडलं तुम्ही? नाही, हे मी नाही निवडलेलं मुळात. ते संदीप मोहिते पाटील म्हणून जे आमचे निर्माते आहेत त्यांनाच सरसेनापती हंबीरराव मोहितेंवर सिनेमा काढायचा होता आणि माझा मुळशी पॅटर्न नुकताच येऊन गेला होता आणि तो त्यांनी पाहिला होता. तर त्यांची इच्छा होती की मुळशी पॅटर्न ज्या पद्धतीनं लार्ज स्केलवरती झालाय त्या पद्धतीचा हा हंबीरराव व्हावा म्हणून ते खरं तर माझ्याकडे आले होते आणि त्यात त्यांनी माझं त्या फर्जन सिनेमातलं काम पण पाहिलं होतं. तर त्यांनी ती इच्छा व्यक्त केली की मीच हंबीरराव करावा, पण मी त्याला शेवटपर्यंत तयार नव्हतो. म्हणून आम्ही अनेक मराठीतल्या मोठमोठ्या हिरोंनाही आम्ही ट्राय केलं, पण ज्यांच्याकडे शरीरयष्टी होती, त्यांचा अभिनय बेताचा होता, त्यांना हॉर्स रायडिंग येत होतं, ज्यांना बाकी सगळं येत होतं पण हॉर्स रायडिंग करायची नव्हती, अशा बऱ्याच गोष्टी येत होत्या. मग आमच्याकडे एवढाच वेळ, म्हणजे आमच्या सिरियल चालल्या, 2-2 सिरियल, आम्ही अजून एक सिनेमा, असं बरचसं कन्फ्युजिंग होतं सगळं. त्यामुळं असाच नट याला हवा होता जो पूर्ण वेळ या भूमिकेसाठी देईल, कारण ऐतिहासिक भूमिका ही पार्ट टाइम मध्ये होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडचे निम्मे अर्धे ऍक्टर हे थिएटर बॅकग्राऊंड मधनं आलेले असतात, त्यामुळे त्यांची कॅमेरा लँग्वेज ही थोडीशी थिएटर सारखीच असते. आणि आजही आपल्याकडे तोच गैरसमज आहे की मला अभिनय येतो म्हणजे माझं काम झालेलं आहे. त्यांना वाटतं मी इतका सुंदर अभिनय करतोय की घोडा मला आपोआप घेऊन जाईल, असं होत नाही. घोडा कसा काय घेऊन जाईल? घोडा चालवता आला पाहिजे. घोडा चालवणं हे एक वेगळं टेक्निक आहे, म्हणजे ते एक तंत्र आहे, तर ते तुम्हाला अवगत असलं पाहिजे अशा भूमिकांसाठी. म्हणजे एरवी तुम्हाला आई बाबा मम्मी पप्पा ते रोल करत असाल तेव्हा तर काय एवढं टेन्शन नसतं अशा गोष्टींचं. पण ऐतिहासिक पात्र करायची असेल तर तुम्हाला, जर तो माणूस 7 वर्ष लढाया करून त्याने 400-500 लोक कापलेत, आपल्याला साधं खर्चटलं तर आपल्याला भीती वाटते, बँडेज आणि डॉक्टरकडे 3-3 वेळा ड्रेसिंगला जातो आपण. ही माणसं फक्त जखमा घेऊनच अंगावर फिरायची, तर स्वतःवर पण व्हायचे आणि माणसं कापायचे पण ते समोरच्या. तर त्या माणसांच्या शरीरयष्टी पण तशा पाहिजेत आणि त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. म्हणून मग मी स्वतःच ते सगळं करायचं ठरवलं आणि मग मी 1-1.5 वर्ष फक्त लेखन, इतिहासाचे संदर्भ आणि व्यायाम एवढ्याच गोष्टीवर भर देत होतो. महेश लिमये असल्यामुळे मी ज्यावेळी कॅमेरा जायचो, म्हणजे मी सिनेमाचा दिग्दर्शक आहे आणि महेश लिमये माझा दिग्दर्शक आहे असं आहे ते. कारण एकदा सगळं फ्रेम वगैरे लावून झालं की मी ज्यावेळी जायचो त्यावेळी मी बाकी नटांकडनं करून घ्यायचो, पण मला कळायचं नाही मी काय करतो. आणि मी जे मला अपेक्षित आहे तिथपर्यंत मी जातच नव्हतो. तर मला जे अपेक्षित होतं तिथं मला महेश लिमये घेऊन गेला. तुम्हाला सतत सांगायचं शांतपणे बाजूला घेऊन, कॅमेराचं त्याचं टेक्निकल ते त्याच्यासारखं तेच करू शकतो महाराष्ट्रात, दुसरं कुणीच करू शकत नाही. त्यामुळं त्याने ती बाजू सांभाळून ज्यावेळी मी कॅमेरा समोर जायचो त्यावेळी मला सगळं करून घेणं. त्यामुळे मला जर भविष्यात कधी काही या अभिनयासाठी जर या सिनेमात काही मिळालं तर ते यश महेश लिमयेचं असेल. त्यामुळं तो रोल आणि ते सगळं जमून आलं. म्हणजे थोडक्यात सुरुवातीला तुम्ही सेनापती हंबीरराव यांच्यासाठी दुसऱ्या अभिनेत्याच्या शोधात होता? 100%. कारण कुठल्याच रायटिंग डिरेक्शन माझी फर्स्ट प्रायोरिटी. मी काय ऍक्टर नाही, आपल्याकडे दिसण्यावरतीच सगळं चालतं. त्यामुळं आमच्यासारखी माणसं अभिनय करायची डेअरिंग करू शकत नाही. आता मुळशी पॅटर्न अगदीच आमच्यासारखाच पिक्चर होता म्हणून मी त्यात काम केलं किंवा हे हिरो झाले. आणि आपल्याकडं अजूनही तसं नाक नक्षा वगैरे बघून, भाषा बघून हिरो करण्याची पद्धत आहे ना. त्यामुळं कुणीच नाही मिळालं. मग आता केलंय हंबीरराव
तो बघा आणि मग ठरवा तुम्ही दुसऱ्या कोणी करू शकला असतं का असं. माझे आणखी सहकारी आहेत, त्यांनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. महेश सर, तुम्हाला प्रश्न आहे माझा. जसं सरांनी सांगितलं की त्यांनी खूप मेहनत घेतली, 1-1.5 वर्ष बॉडीवरती ह्याच्यावर. तुमच्यासाठी कसं होतं हे? तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागली असा ऐतिहासिक चित्रपट शूट करताना, कॅमेरावर जाताना? कसं असतं, सिनेमॅटोग्राफी हा एक खूप इम्पॉर्टंट भाग आहे फिल्मचा. कारण दिग्दर्शक आणि ॲज अ रायटर, इवन ॲज अ डायलॉग रायटर, त्यांनी काहीतरी विचार केलेला असतो गोष्टींचा. तर त्याच्या जरा पुढे जाऊन ते आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं असतं आणि ते सुद्धा व्हिज्युअल माध्यमातून, चित्रातून तुम्हाला ते पुढे न्यायचं आहे. आणि प्रत्येक सीन जो त्यांनी कन्सिव्ह केलेला असतो त्याच्या डोक्यात, तो शेवटी एंड युजर तुमचा ऑडियन्स आहे. तर चित्रपट बघताना त्या मोमेंटला तो ऑडियन्स कुठे असला पाहिजे याचा विचार प्रत्येक गोष्टीच्या बद्दल करावा लागतो. प्रत्येक चित्रपटाला तो वेगळा विचार करावा लागतो. जर का तुम्ही मुळशी पॅटर्न बघितला असाल, त्याचं सगळं कॅमेरा वर्क इज गोरिला शूट असतं ना, की थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही बघताय ऑलवेज. स्ट्रीट्सवर असाल किंवा त्यांच्यात असाल, कुठल्या मोमेंटला आपल्याला कॅरेक्टरच्या जवळ जायचं हा एक विचार ऑडियन्सचा विचार करून आपल्याला करायला लागतो. बिकॉज तुम्ही दाखवताय तो चित्रपट लोकांपर्यंत, मग तो कसा पोचेल. तर प्रवीण बरोबर मी रेगेपासून ऍक्च्युली काम करतोय. रेगेचा पहिला सीन पहिल्या दिवशीच प्रवीणचं शूट होतं आणि तो पहिला शॉट झाल्याला मी याला जाऊन सांगितलं आउटस्टँडिंग. कारण त्याला त्यांनी थिएटर ऍक्टर आहे, तो स्वतः रायटर आहे. आणि हंबीररावांच्या बद्दल सुद्धा जेव्हा कळलं आम्हाला की असं असं तो ऍक्टर शोधतोय, एकदा संध्याकाळीच त्याचा फोन आला, अरे यार हे होत नाही. म्हटलं तू का नाही करत? आणि तू जे लिहिलंयस किंवा ज्या हिस्टोरियन्स बद्दल तू सगळी माहिती गोळा करून ज्या प्रकारे तू मांडलंयस ते, म्हटलं तुझ्यापेक्षा जास्त कोणालाच माहिती नाही. आणि म्हटलं कसं काम करून घ्यायचं ते म्हटलं दॅट इज ऑन अस. तर त्यांनी त्याच्याकरता एवढी मेहनत घेतली, म्हणजे ते व्यायाम करणं सोपं नसतं. आणि ठरवून की बाबा काही वेळा तो 6 पॅक आहे, पण जसं एज वाढतं, कारण त्या चित्रपटात काळ तो बराच आहे, तेव्हा सुद्धा चेंजेस होतात. बॉडी लँग्वेज मध्ये चेंज होतो, तुमचं पोश्चर चेंज होतं. ते सगळे मायन्यूट डिटेल्स मध्ये आम्ही या चित्रपटात काम केलं. आणि कॅमेरा करताना म्हणजे मुळशीचा जो सगळा म्हणजे तिथे आम्ही लाईट्सच नाही वापरत. पण इकडे ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे तो खूप ऑर्गॅनिक वाटला पाहिजे. तो अजिबात प्लास्टिक किंवा कॉस्मेटिक वाटू नये. तर त्याच्याकरता मग कलर पॅलेट, आर्ट डिरेक्टर बरोबर बसून प्रत्येक गोष्ट की बॅकग्राऊंड काय असेल, बॅकग्राऊंडला सुटेबल कॉस्ट्युम. तो आमचं काम काय म्हणतात 1-1.5 वर्ष आधी काम चालू झालेलं. आणि तेव्हा मी दबंग 3 शूट करत होतो. त्याच्यात वेळ काढून आम्ही करण पलटण आणि इकडे तिकडे शूट होतो. आम्ही वेळ काढून जायचो रायगडाला, जा आपल्या सगळे गड आणि तिकडचे मिळून काढायचो. महाबळेश्वर आणि याच्यात जंगल वॉरफेअर आहे, त्या लोकेशनला जा. तर ह्यांनी लिहिलंय चला जंगलात आहे, पण ते कुठलं जंगल शूट होईल, कुठलं दिसेल, त्याचा अभ्यास खूप असतो आणि वेळ पण खूप लागतो. आता फिल्म रिलीज आहे 2 आठवड्यात, पण आमचं काम अजून चालू नाही. पण ती एक वेगळी मजा असते आणि तुम्ही जी पॅशन तुम्ही जी होता आणि ती दिसते आणि त्याला जसा आता रिस्पॉन्स मिळतो त्या ट्रेलरला, तो बघून जेव्हा फिल्म बघतील सगळे तेव्हा त्यांना तो डिफरन्स नक्कीच कळेल की वेगवेगळ्या फिल्मचा वेगवेगळा लुक कसा त्याला वर घेऊन. प्रवीण सर, जसं महेश सर म्हणाले की खूप मेहनत घ्यावी लागते बॉडीवरती. एक्झॅक्टली कशी मेहनत घेतली? म्हणजे काय डाएट प्लॅन आखला होता का? दिवसातले किती तास वर्कआउट करत होतात तुम्ही? सगळ्यात महत्वाचं ना, इथं वर्कआउट पेक्षा डाएटवर जास्त मेहनत घ्यावी लागली. आणि मला कुठल्याही ते वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घ्यायच्या नव्हत्या ज्याच्यामुळे बॉडी पटकन होते, कारण त्याचे दूरगामी परिणाम पण
असतात. मी जर फुल टाइम ऍक्टर असतो तर मी कदाचित ते केलंही असतं की मला मेंटेन करायचंय ते. पण मी बरोबर 1.25 वर्ष आधी म्हणजे जे पोळी भाजी भात आपण जे नॉर्मल जेवतो ते बंद केलं. मी 1.25 वर्ष ते जेवलोच. 1.25 वर्ष माझा डायटिशियन जे सांगेल श्रीपाद चव्हाण म्हणून तो सांगेल तेच खायचो. आणि मिस्टर इंडिया महेश भगवणे पाटील पुण्यातला खूप मोठा बॉडी बिल्डर आहे. त्यांनी त्या बॉडीची माझी जबाबदारी त्यांनी घेतली. रोज 1.5 तास एक्सरसाइज आणि सकाळी 45 मिनिटं कार्डिओ असं चालू होतं. आणि ते व्यायाम करण्यासाठी म्हणजे मला ते अवघड डायरेक्टच्या स्क्रीन प्ले लिहिण्यापेक्षाही काहीतरी अवघड अजून आहे. ते व्यायाम करतो. तसं मी कबड्डीचा आणि सॉफ्टबॉलचा नॅशनल प्लेअर आहे. मी महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल पण मिळवलेली आहेत माझ्या कॉलेज काळात. आणि निर्व्यसनी असल्यामुळे शरीर पाहिजे तसं मोल्ड होत, पाहिजे तसं सहकार्य करत होतं. आणि सुरुवातीचा खेळाडू असतानाचा जो एक्सरसाइज आणि व्यायामाची हे होती ती इथं कामाला आली. प्लस एक काळजी घ्यायची होती की शरीरयष्टी 350 वर्षापूर्वीच्या योद्ध्याची वाटली पाहिजे, काल परवा जिम मध्ये जाणाऱ्या बॉडी बिल्डरची. त्यामुळं त्या नसा पण दिसल्या नाही पाहिजे, पण थोडस आपण म्हणतो ना तालमीतली बॉडी कुस्तीची तशी पण दिसली पाहिजे. तर त्या अनुषंगानेच प्रयत्न करून सगळं चाललं होतं. मग ते प्रोटीन वेळेवर पिणं, त्या कॅल्शियमच्या गोळ्या खाणं, मग ते काय आपण सॅलड जो आपण टाळतो तेवढाच खाणं. मी डिस्टर्ब करतो की जेव्हा मी नरेशन्स किंवा आमची भरपूर सेटिंग व्हायची याच्या ऑफिसमध्ये आणि गेलो की ह्या जिम मधनं यायचं आणि पहिले तो एकदम जाड झालेला. मी व्हायचं त्याला म्हणतो प्रवीण आपल्याला ते महेश सर आहेत आमचे ही सर, मला शेवटच्या महिन्यात मी कटिंग करणार. तोपर्यंत म्हणजे मी जायचो ना ऑफिसला तर आपल्याला असं वाटेल की आता बॉडी बिल्डिंग करतोय मी. तर तो आळणी चिकन आणि ताटभर पालकाची पानं खायचा. हो, ते सॅलड म्हणजे कच्चा पालक, पालकची रोज अशी एक गड्डी आणि ते कच्चा पालकच खायचा. आणि जर गंमत म्हणून काही वाटलंच तर ते डबे कॅरी करायचं, गाजर काकडी तेच खायचं जे मी कधी खाल्लंच नव्हतं आयुष्यात. म्हणजे नॉनव्हेज पण खायचं पण ते लिमिटेड असं. आणि मी एकदा खवय्ये आहे, खाण्याचा एकदम शौकीन. तर माझं सगळंच गेलं त्या काळात. पण खूपच म्हणजे जे लोक व्यायाम करतात आणि पिळदार शरीरयष्टी कमवतात मला त्यांचं खूप खरं तर कौतुक वाटतं. आणि जसं मी ह्याच्या सेटवर गेलो होतो दबंग 3च्या, तर हा मला घेऊन गेला, चल म्हटलं भाई काय करतोय तुला दाखव म्हणून. इंदोरला होतो ना, इंदोरला मी गेलो तर सलमान खान पहाटे 2:15 वाजता व्यायाम करत होता. 2:15 ते 2:45 असं काहीतरी तो व्यायामच करत होता. आणि रोज तो आपला शूट जेव्हा संपेल तेव्हा तो जाऊन 1.5 तास व्यायाम करतो. शरीरयष्टी खूप महत्वाचा भाग आहे. मराठी इंडस्ट्रीत पण आता हळूहळू येऊ लागले. कश्मीर महाजनी वगैरे त्या पद्धतीनं शरीरयष्टी आहेत. त्यामुळं एका काश्मीरवर खरं भागणार नाही. अजून काही नट आले पाहिजे आणि अभिनय नाहीतर अभिनेताला म्हणजे आमचा दया थोडा जाड आहे पण अभिनेता कसा आहे. तर ऍक्टर महत्वाचं असणं गरजेचं आहे. आणि काश्मीरने तर ते दाखवलं, प्रूव्ह केलं. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज दोघांचा रोल तो करतोय आणि अप्रतिम काम केलंय. पण सायमल्टेनियसली शरीरयष्टी पण. तर या दोन्ही गोष्टी पाहिजेत. कारण शेवटी आता मराठी सिनेमा कम्पेअर साऊथच्या सिनेमाशी होणार आहे, बॉलिवूडशी होतोय. त्यांच्याही सिनेमाचं तिकीट तेवढंच आहे, आपल्याही सिनेमाचं तिकीट तेवढंच आहे. तर लोकांना त्याच तिकीट दरात त्याच दर्जाचा कॉन्टेंट पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो की ऐतिहासिक सिनेमा आपण मराठी पाहतो ना, हा बघा. तुमच्यातल्या कुणी पाहिलं की नाही माहित नाही सर, याचा ट्रेलर बघायचा
आणि कुठल्याही बॉलिवूडच्या सिनेमाचा ट्रेलर बघायचा. कारण महेश लिमये बाजीराव मस्तानीला पण होता, पद्मावतलाही होता, दबंगी तोच करतो, हिरोईन सुद्धा त्यांनीच केलाय. तर ही जी गंमत आहे ना की आपले टेक्निशियन आपलेत, म्हणजे संजय लीला भन्साळींकडे आपलेच टेक्निशियन आहेत आणि अरबाज खानकडे आपलेच आहेत, मधुर भंडारकरांकडे पण आपलेच टेक्निशियन्स आहेत. त्या आपल्या टेक्निशियन्सना मराठी अगदी त्यांच्या डिसिप्लिन मध्ये फक्त काम केलं पाहिजे आणि ते आणले पाहिजे, तर आपला सिनेमा दिसण्यात त्या तोडीचा होईल. म्हणून सरसेना म्हणजे इथून पुढे ऐतिहासिक सिनेमा जर मराठीत बनवायचा तर निदान सरसेनापती हंबीररावच्या पुढे एक पाऊल जाऊनच बनवला पाहिजे, तर मराठी प्रेक्षक खुश होईल आणि लुटूपुटूच्या लढायांपलीकडं त्याला काहीतरी पाहायला मिळेल. म्हणजे रणवीर सिंगनी बाजीराव मस्तानी ती उडी मारली बरोबर की नाही, सेम उडी मी मारलेली, सेम उडी, सेम हातात हत्यार घेऊन त्या पद्धतीची जी जंप झालेली आहे, तर ती जंप घेण्यासाठी ली किती राबलाय ते आता तिथंच होतो आम्ही. तर त्या पद्धतीची रचना, ते खालचे ऍक्टर, त्यांचं टायमिंग, तो फाईट मास्टर, ते ब्लास्ट. बरं नट चुकला तर आपल्याकडे काय, हा चलो रिटेक करून घे, तसं होत नाही ना. एक नट चुकतो त्यावेळी तो उडी मारला जातो आणि मागं 5 ब्लास्ट होणार आहेत तोफांचे, तर ते होतं आणि हा चुकतो. होतं कसं, ते एक ब्लास्ट खूप महागडा असतो, खूप महागडा असतो. म्हणजे या नटाच्या पर डे एवढा एक ब्लास्ट असतो आणि याच्या चुकीमुळं ते 5 ब्लास्ट व्हायला जातात आणि प्रोडक्शन खूप खर्चात जात. त्यामुळं खूप महत्वाचं असतं की अजूनही मराठी सिनेमात, आता मी डिरेक्टर आहे म्हणून मी जास्त भोगतो ते, आपल्याकडं आर्टिस्ट गप्पा मारतात एकमेकांशी कोंडाळ करून, नाही का, ते चर्चा करतात, विनोद, हास्य विनोद. मी याच्या सेटवर जायचो हिंदीच्या, मी कधीच कुणाला एकमेकांशी गप्पा मारताना नाही पाहिजे, मी कधीच कुणाला कोणाशी गप्पा मारताना नाही पाहिजे. मी आता राजा मौलींकडे गेलो होतो मध्यंतरी हैदराबादला, साऊथच्या सेटवर मी 3-1 दिवस होतो तिकडे. मी आर्टिस्टला गप्पा मारतानाच नाही पाहिजे, कोणीच कोणाशी गप्पा मारत नाही, सगळे आपापलं प्लॅनिंग करत बसलेले असतात, स्वतःच्या कॅरेक्टरचं वर्किंग करत असतात आणि ते येतात. मग ऍक्टर चूक करत नाही आणि प्रोडक्शन खर्चात पडत नाही. आम्ही त्या प्रॅक्टिसेस खूप केल्या इथं. हॉर्स रायडिंगच्या असतील, म्हणजे काश्मीर, आम्ही दोघांनी घोडे चालवले, तिथे अप्रतिम रायडर आहेच तो. ईसाजी कंकांची भूमिका त्यांनी केलेली. तर हे सगळं करत असताना प्रॅक्टिस किती महत्वाची आणि ती प्रिपरेशन आधी किती महत्वाचं आहे, अशा ऐतिहासिक खर्चिक सिनेमांना ते आता कळतं. नाहीतर नटाचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा, म्हणजे आपण म्हणतो ना की ग्रॉस नेग्लिजन्स इज इक्वल टू इंटेन्शनल रॉंग, इतकं ठरवून केलेल्या गुन्ह्यासारखं ते भयानक आहे. अजिबात निष्काळजी राहून चालत नाही. अशा सिनेमांना खूप अवघड सिनेमा होता, खूप अवघड सिनेमा होता. आणि तो ली, त्याचा अनुभव, लिखाणातलं माझं, आणि मी नट निवडताना सगळे थिएटरचे कंपल्सरी असतं, कंपल्सरी थिएटर आर्टिस्ट. आणि तेच जे मी 20 वर्ष थिएटरचं काम करताना माझ्या डोळ्यासमोर मला दिसले, एकांकिका स्पर्धांमध्ये माझ्या बरोबर होते, त्यांनाच मी ह्याच्यात फक्त घेतो. प्रवीण सर, तुम्हालाच एक प्रश्न आहे ह्या संदर्भातच, की कलाकारांची निवड, आता तुम्ही बोलला तुम्हाला जे दिसले तुमच्या जवळ होते, आता तुमच्या बरोबर जे कलाकार बसले त्यांनी मुळशी पॅटर्नमध्ये काम केलं, तुमच्या आधीच्या चित्रपटांमध्ये काम केलंय. पण तुम्ही मगाशी काश्मीरचा पण उल्लेख केला, तर काश्मीरने जी ऐतिहासिक भूमिका साकारले छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांच्याही भूमिकेत आहे, तर काश्मीरची निवड करताना तुम्हाला थोडंफार असं म्हणजे रिक्स वाटली नाही का? कारण याआधी तो एका वेगळ्या पात्रांमध्ये दिसला आपल्याला आणि आजवर
वेगवेगळ्या अभिनेत्यांनी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. तर हे तुमच्यासाठी कितपत आव्हानात्मक होतं? मी जसं म्हटलं की माझ्याबरोबर ज्यांनी थिएटर केलं त्यांनाच मी घेतलं. आणि कश्मीर महाजनी ज्यावेळी 12वी पास झाला तेव्हापासून माझ्याबरोबर, म्हणून माझ्या पहिल्या सिनेमाचाही हिरो तोच होता, देऊळ बंदचा. तो 12वीत असल्यापासून माझ्या बरोबर आहे. तोच एकमेव असा आर्टिस्ट आहे जो, तो खरं तर माझ्या बोर्डात आलाय बहुधा 10वीला. अकॅडमिकली खूपच स्ट्रॉंग, म्हणजे खूप बुद्धिमान, आणि टेनिस प्लेअर आहे नॅशनल. तर तरी तो एकमेव नट असा आहे ज्यांनी ठरवलं होतं की करिअर आहे. त्याची बहीण डॉक्टर आहे, तोही डॉक्टरच घरच्यांची इच्छा होती. तर तो म्हटला नाही मला नटच व्हायचंय. म्हणून 12वी पासून व्यायाम रोज, म्हणून 10वी पासून रोज डान्स, म्हणून स्वतःच्या दिसण्यावर हे करायचं. म्हणून तो आपले अशोक मेहतांकडे असिस्टंट म्हणून 3 वर्ष काम केलं. असं करून तो ह्याच्यात आलेला आहे. माझ्या अनेक एकांकिकांचा तो हिरो होता. तो आणि कोण मानसीने श्रुती मराठे हे सगळे माझ्या ग्रुपचे. तर त्यामुळे तो मला माहिती होता. तू आता त्याला बाकीच्या डिरेक्टरांना किती हँडल करता येतो कश्मीर मला माहित नाही, पण मला हँडल करता येतो. कारण त्याच्याकडनं परफेक्ट कसं काढून घ्यायचं हे मला 100% माहिती. त्याच्यासारखा डिसिप्लिन नट नाही. मी म्हणतो त्या पठडीतला येतो. कश्मीर कधीच कोणाशी बोलत नेवर. सेटवर कश्मीर कधी दिसला बोलत येतो, त्याच्या कारमधनं उतरतो, त्याच्या व्हॅनिटीत जातो, शॉट देतो, पुन्हा व्हॅनिटीत जाऊन बसतो. कुणाशी गप्पा नाही, टप्पा नाही, चर्चा नाही, काहीही नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज मला असे हवे होते जे 375 किल्ल्यांचं साम्राज्य आहे ना आपलं, महाराजांनी उभं केलं. एका किल्ल्यावर 2दा तर गेले असतील, असं पकडू ना. एका किल्ल्यावर 2दा गेले असतील म्हणजे 700 वेळा त्यांनी, 1400 वेळा जर किल्ले वर खाली केले असतील. कशी पाहिजे बॉडी? नाही तर आपला शिवाजी कमरेतला त्याला मूल लावावं नाही लागलं पाहिजे. शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने अग्रेशन बॉडी लँग्वेज मध्ये पाहिजे ते कश्मीरमध्ये होतं. तुम्ही जर ट्रेलर पाहिला असेल तर ते संभाजी महाराज बघा, तलवार फिरवण्याची स्टाईल बघा. असं आणि असं म्हणजे काही युद्ध आहे का? असं करत चाललेत संभाजी महाराज. ती काही लढाई मडायची. तसं त्याचे अग्रेशन, त्या गिरक्या, त्या जम्प, दोरी लावल्यानंतर ते हवेत उडणं, ते दिसतं सोपं पण ते लय अवघड असतं रे. ते दोरी लावून जे असं जातात ना हवेत, ते भयानक असतं. म्हणजे दिसताना जरी असं दिसत असलं तरी तुम्हाला त्या कपड्यांच्या आतून सगळ्या दोऱ्या लावून कोणीतरी त्याच टायमिंगला पाय पडला पाहिजे. जर तुमचं शरीर तसं नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने रिॲक्ट नाही करू शकत. माझं तर असं म्हणणं आहे, तुम्ही कश्मीरनी साकारलेले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बघा आणि मग तुम्ही ठरवा पत्रकारांनी की शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज कसे असावेत. फक्त त्याला ते बघा तुम्ही. आपल्याकडे अजून एक गैरसमज आहे, शिवाजी महाराज म्हणजे उंचीने बुटका माणूस घ्यायचा. अरे बुटका म्हणजे अफजल खानासमोर बुटके होते ते. बुटके म्हणजे तुम्ही पर बारकी पोरच शिवाजी महाराज करून आमच्या अंगावर सोडायला लागले, असं कसं होईल ना. बुटके होते म्हणजे तुम्ही काही विचार, कारण बुटके बिटके काही नव्हते रे. अफजल खाना समोर बुटके होते. तो केवढा, ते सगळे पठाण. म्हणून उंचीचं बॅरियर आपण तोडलं पाहिजे. शिवाजी महाराजांची भूमिका निवडताना शरद केळकर हा उंच आहे की, 6'1" आहे, कश्मीर 6 आहे आणि सगळं अप्रतिम दिसतं, बरोबर की नाही. तर आपण या सगळ्याच्या बाहेर येऊन आत्ताच्या जनरेशनला हिरो कसा अपेक्षित आहे तसा हिरो देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ऑफकोर्स अभिनय हा एक महत्वाचा भाग आहे. किंवा मग ज्यांना अप्रतिम अभिनय येतोय त्यांनी तशा शरीरयष्टी तरी करा. आपल्या वाडवडिलांना, आपल्या बापदाद्यांना दाखवायचंय ज्यांनी इतिहास गाजवलाय आणि स्वतःच्या तलवारीच्या जीवावर
दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्रात येऊन नाही दिलं तर ती माणसं खूप रांगडी आणि प्रचंड काटक आणि दहशत माजवणारी असतील, तर ती तशी दिसलीही पाहिजेत. कारण व्हिज्युअल मीडियम आहे, आपल्यासमोर गेम ऑफ थ्रोन्स आहे, आपल्यासमोर वायकिंग्स आहे, आपल्यासमोर तिकडचे योद्धे त्या पद्धतीने दिसत आहेत. 300 येतोय, तर आपल्याही नटांनी शरीरावर भर दिला पाहिजे. आणि कश्मीरने मला प्रूव्ह करून दाखवलं की तो किती सुंदर अभिनेता पण आहे आणि सायमल्टेनियसली ती शरीर म्हणजे ऍक्टर मस्ट बी एन ॲथलीट फिलॉसॉफर काय ते सेम तसं त्यांनी दाखवून दिलं. सर, ह्याला जोडूनच एक प्रश्न आहे. सरसेनापती हंबीरराव यांचं व्यक्तिमत्व म्हणजे शब्दात मांडणं किंवा एकाच चित्रपटात मांडणं तुमच्यासाठी आव्हानात्मक नक्कीच आहे ते. पण आम्हाला चित्रपटात त्यांच्या कोणत्या कोणत्या बाबी किंवा कोणते कोणते गुण, कोणते कोणते प्रसंग तुम्ही कसं मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्याचा दुसऱ्या भागाचा पण तुम्ही विचार करताय का? हंबीररावांचा दुसरा भाग कसं काय होईल, कारण हंबीरराव गेले, बरोबर. हंबीरराव युद्धात जातात. मी एक जॉनर एकदाच करतो, त्यामुळे मी परत ऐतिहासिक सिनेमा करेल का नाही माहित नाही. मी एक जॉनर एकदाच करतो. मुळशी पॅटर्न झाल्यानंतर माझ्याकडं काही क्षे निर्माते आले करोडो रुपये घेऊन, त्या पद्धतीचं गँग वॉर आणि हे करत. मी नाही केला, सिनेमा नाही केला. मग मी बायोपिक केली. आता माझ्याकडे बायोपिकसाठी लोक येतील, मी बायोपिक काय करणार नाही. एकदा एक जॉनर एकदाच करायचा. सिनेमा आम्ही आमच्या आनंदासाठी करतो, नाहीतर काय आम्ही शेती करायला मोकळे आहेतच की, आमची शेती आहे. त्यामुळं उगाच एक गोष्ट झाली की ते करत नाही बसायचं. ऐतिहासिक झालं, एकदा झालं तर परत ऐतिहासिक पार्ट 2 असं काही नसतं. एक सिनेमा एकदाच. प्रवीण सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे की या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आम्ही पाहिलं की बरीच स्टारकास्ट आहे, तर ही सगळी स्टारकास्ट निवडताना तुमच्या डोक्यात काय विचार होता, म्हणजे नक्की काय सुरू होतं? कारण भरपूर भूमिका आहेत, म्हणजे स्त्री असेल पुरुष, तर कुठल्या भूमिका कोणाला द्यायची त्याबद्दल तुम्ही थोडं सांगा. सगळ्यात महत्वाचं मला औरंगजेब हवे होते, आणि औरंगजेब पुन्हा ते अभिनेताच पाहिजे. आम्ही मोहन जोशींना घेतले, तुम्ही बघाच. म्हणजे औरंगजेब कसा असावा, अप्रतिम काम केलं. बहिर्जी नाईक, उपेंद्र लिमये, त्याच्या अभिनयाबद्दल मी काय बोलणार. आम्ही 25 वर्ष थिएटर करतो एकत्र, आणि एकाच कॉलेजचे होतो दोघेही जण. त्यामुळे बहिर्जी नाईकला उपेंद्र लिमये, येसाजी कंकला पिट्या, कारण माझ्या पहिल्या एकांकिकेचा हिरो तो होता. त्यामुळं मला येसाजी कंकला तो हवा होता, कारण हॉर्स रायडिंग अप्रतिम होतं. दयानी पण बहिर्जी नाईकच्या टीम मधला मुख्य गुप्त हेर केलाय. त्याचं कॉमेडीचं टायमिंग वादादित आहे, त्यांनी म्हणजे खूप अवॉर्ड मिळवलेली आहेत अभिनयाची, विनोदी भूमिकेसाठी. अप्रतिम त्यांनी कास्टिंग केलं. सोयराबाईंची भूमिका खूप महत्वाची आहे या चित्रपटात, कारण सोयराबाई संभाजी महाराज किंवा सोयराबाई छत्रपती ह्यांचे रिलेशन खूप महत्वाचं आहे. कारण तो काळ होता जेव्हा संभाजी महाराज नुकतेच मोठे होऊ लागले होते, आणि प्रत्येक आईला जसं वाटतं तसं सोयराबाईंनाही वाटत होतं की माझ्या मुलाचा राज्याभिषेक व्हावा, म्हणजे राजाराम महाराजांचा. तर त्या भूमिकेला मला कणखर अभिनेत्री हवी होती. आजपर्यंत तुम्ही श्रुती मराठेला फक्त गोड गोड भूमिकेत पाहिलंय, पण ती पण माझ्याच ग्रुपची एकांकिकांमधून आलेली. त्यामुळे मी तिच्यावर प्रयोग म्हणून सोयराबाईंचं केला, म्हणजे अफलातून काम केलं. हंबीररावांच्या बायकोचा रोल माझ्याच बायकोने म्हणजे स्नेहलनी केला. ती पूर्वी खूप काम करायची, थिएटरची अभिनयाची खूप अवॉर्ड्स होती, 2 सिरियलची लीड रोल पण होती. पण आम्हाला मुलाचा चान्स ज्यावेळी आम्ही घेतला त्यानंतर तिने म्हटली की नाही, आता मी 10 वर्षाचा हा होईपर्यंत काम थांबवते, म्हणून तिने थांबवलं होतं. आता मुलगा शाळेत जातो 5वीत आहे, त्यामुळं तिने पुन्हा ॲक्टिंगला सुरुवात केली. बहुधा तिने धर्मवीरमध्ये पण केलंय, आणि तिने लक्ष्मीबाई मोहितेंची भूमिका केली. त्यामुळं ही अशी पात्र निवडताना कश्मीर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज मी सांगितलं,
त्याच्यासारखा हॉर्स रायडर नाही. तो तर घोड्याची लगाम पण धरत नाही आणि कसलाही घोडा आणून द्या तो त्याच्यावर बसतो आणि लगाम न धरता तो घोडा चालवतो. तर हे खूप बेस्ट स्किल होतं या सिनेमासाठी. अप्रतिम तलवार चालवतो, हत्यार अप्रतिम चालवतो, म्हणून त्याला तिथे घेतलं. सगळ्यात आम्ही गंमत केली ती मेन विलन घेताना राकेश बापट. राकेश बापट ते हिंदी फिल्म इंडस्ट्री असा आहे, नाजूक आहे एकदम तो, आणि चॉकलेट हिरो असून त्याला आम्ही सर्जा खान ज्यांनी हंबीररावांसारख्या योद्ध्याला मारलं, तर तो सर्जा खान राकेश बापटला देताना आम्ही त्याची उर्दू, त्या भाषेवरची पकड, हाईट आणि एक ते पठाणी तेज ते पाहून मी राकेश बापटला घेतला. तो अगदीच माझ्या कल्पनेच्या माझ्या टीमच्या बाहेरचं कास्टिंग होतं. एक सुनील पळवल म्हणून आम्ही तो हिंदीतला म्हणजे कुठला जॉली LLB मधला तो हिंदी ऍक्टर घेतला. अप्रतिम काम केलंय त्यांनी पण. हंबीररावची ही कास्टिंग इंटरेस्टिंग झालेली आहे, माझ्या मनासारखी झालेली आहे. पण जेव्हा तुम्ही राकेश बापटला सर्जा खान ऑफर केलं तेव्हा त्याची रिॲक्शन काय होती त्याच्यावर? त्याचं पहिलं गण होतं, अरे प्रवीण ते सगळे तुमचे थिएटरवाले लोक असतात रे, ते काय ते 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 फक्त ते अभिनय ते 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 तू बघ यार. अरे म्हटलं राकेश तू यार मला खूप हवा आहे. म्हटलं मला नाही वाटत रे मी हे दिसेन, सर्जा खान मी दिसेन असं मला वाटत नाही. तू मला असं काहीतरी लव्ह स्टोरी किंवा असं असेल तर सांग ना. म्हटलं राकेश करून तर बघ, तो पण घोडा चालवतो छान. म्हटलं तुला रायडिंग येतं का? म्हटलं अरे ऑफकोर्स रायडिंग मी अप्रतिम करू शकतो. आणि त्याला घेतलं, आम्ही ट्रायल केली आणि ह्यांनी त्याचा फोटो पाहिला. म्हटलं प्रवीण ह्यालाच करून टाक, हाच. कारण ती पर्सनॅलिटी ज्या पद्धतीने तुम्ही ट्रेलरमध्ये पण अप्रतिम काम केलं त्याने, अप्रतिम काम केलं. रमेश सर, माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही याआधी मुळशी पॅटर्न आणि धर्मवीरमध्ये प्रवीण सरांसोबत काम केलं आहे, त्यांच्यासोबत तुमचं काम करायचा एक्सपिरियन्स कसा होता आणि येसाजींची जी भूमिका तुम्ही साकारली आहे त्याची स्पेशली तयारी तुम्ही कशी केली? काहीतरी असणार आहे त्याच्या. म्हणजे मी पहिल्या प्रश्नावर माझ्याबरोबर काम करण्याचा अनुभव म्हणजे त्यांनी तो दुसऱ्याबरोबर करतच नाही कुणाबरोबर. 40 वर्ष बरोबरच काम करतोय. तुमचं तेच म्हणणं कंकांची भूमिका करण्याची तयारी वगैरे फार नाही काय वेगळी केली, रायडिंग वगैरे तर. पण ह्या सिनेमातला एक महत्वाचा भाग जो मी सांभाळत होतो अभिनया व्यतिरिक्त तो एक्झिक्युशन होतं. तो क्रिएटिव्ह प्रोड्युसर होता सिनेमाचा. ते खूप अवघड होतं, कारण एवढ्या मोठ्या स्केलचा सिनेमा करणं, ह्यांना ते व्हिज्युअल दाखवायचं महेश लिमयांना आणि ह्याच्या डोक्यातलं, त्या तशा जागा त्या तशा शोधणं, आणि आतापर्यंतचा सर्वात अवघड चित्रपट होता हा. म्हणून आम्ही त्याला महाराष्ट्राचा महासिनेमा पण खूप एवढ्यासाठीच म्हणतो, कारण एकतर आजपर्यंतचा मराठीतला महागडा सिनेमा खूप खूप म्हणजे बजेट वाईज. म्हणजे तुलना जर करायची झाली तर आपण पहिली बजेटवर नव्हती, क्वालिटी काय प्रत्येक सिनेमाची 19-20 असते, तिथं बजेटचा प्रश्न नसतो. पण बजेट वाईज, कारण ऐतिहासिक सिनेमाला तुम्ही ठरवू नका, टाळण्याचा प्रयत्न करा, पण बजेट हाच हिरो असतो. म्हणजे मी वाईला ते काय ते सूर्योदय दाखवायला जे घोड्यावरून जातात, तो घोडा घेऊन शिवाजी महाराज नाही जाऊ शकत. आम्ही जे घोडे वापरले, म्हणजे आता परत हसायला, त्यांचाही पर डे हिरोपेक्षा जास्त हा का. आणि ते घोडे मुंबईवरून AC ट्रक मध्ये, आणि ते आणि घोड्याचा शॉट झाला की तो परत घोडा AC ट्रक मध्ये जायचा. म्हणजे घोडा कुठला वापरलाय मी, जो अजय देवगननी तानाजी मध्ये वापरलाय. हा, तर ती घोडी होती, तीच घोडी मी पण या सिनेमा वापरली. कारण रोल साऊंड असं तिने ऐकलं की ती तयार होती, रोल कॅमेरा म्हटलं की ती पाय जाते, अँड ऍक्शन म्हटलं की ती पळते. मग तिच्या कानात आधी त्या घोडीच्या सांगायचं असतं, तोच माणूस तिचा सांगतो की बाबा जोरात पळायचंय, किती ऍक्शनला झोप
किंवा तो सांगतो मीडियम किती टुकडुक 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 आणि कट. ऐका मी काय होतोय, अजून आपल्या निम्मे नटांना कळत नाही कट म्हटलं तरी लढाया चालूच आहे. गोडी कट म्हटले की थांबायची, उगाच नटाला घेऊन गेली कुठेतरी फिरायला असं नाही. म्हणून हे जे करायचं होतं ना ह्याच्यासाठी बजेट लागतं, कारण ते खूप महागडे गोडे होते खूप. पण त्यांना आम्ही आणले, त्यांचे ते एसी ट्रक, त्यांचे काय स्टारडम सगळं सहन केलं गोड्यांचं. हा त्यांचं अरे बापरे डाएट, त्यांचं तर खूप महागडा डाएट. त्यामुळं हे सगळं बजेट हा हिरो असतो आणि ते पिट्यानी खूप चांगलं सांभाळलं. माझे सगळ्या सिनेमांचा क्रिएटिव्ह प्रोड्युसर तोच असतो. मराठी चित्रपटांमध्ये बजेट हा मुद्दा आड येतो का? कितीही आपल्याकडे तुमच्या मनात किंवा तुमच्या डोक्यामध्ये एक अशी कथा असेल आणि ती लिहिताना बजेट समोर ठेवून तेवढी व्हिज्युअलाइज नाही होत पडद्यावर, असं कधी झालंय का? किंवा तुम्हाला काय अनुभव? नाही, मी आधी म्हणतो बजेट दाखवा. हा मी एकतर 2 वर्षात एकच सिनेमा करतो, बरोबर की नाही, आणि मी स्वतःच खूप पैसे घेतो, त्यामुळं मी आधीच म्हणतो बजेट दाखवा. आता तर मी आता कोणाच्या बापाला ऐकत नाही. अरे जायला आपण किती दिवस गप्पा मारणार, सलमान खाननी एवढं घेतलं नाही ना, आपण मराठीत पण तुमच्या चर्चा झाल्या पाहिजेत ना, घेतले तरडीनी जास्त. पिक्चर बघा, पिक्चर पडलाय का कुठला, प्रत्येक पिक्चर आपला पैसे कमवतो आणि खूप. मग देऊळ बंद असेल, मुळशी पॅटर्न असेल, धर्मवीर चालूच आहे, हंबीरराव तर तुम्ही बघाच. तर तात्पर्य काय, तर मुळात बजेट वाढली पाहिजे. आणि मी अजून एक आहे, माझ्या सिनेमात जर कुठला नट आला, हे आला, ली सर तर काय सगळ्याच्या पल्याडचे, तो त्याचं हिंदीतले पैसे आपण देऊ शकत नाही त्याला, पण जे तो म्हणतो ते आम्ही त्याला मराठीच्या हिशोबानेच तो घेतो. पण मी बार्गेनिंग करत नाही. म्हणजे जर एखाद्या नटाने अमुक एक किंमत सांगितली, मी एवढे घेईल, त्याला चालतं. आता काम मी सांगेल ते, पैसे मी तुझं केलं की तू काढलं एवढे पिट्या चलो, आता काम मी सांगेल आणि मी करून घेणार तेच. त्यामुळं माझ्या सिनेमात आर्टिस्टचं पेमेंट ठरवताना किंवा कुणाचंही बार्गेनिंग होत नाही. म्हणून सिनेमा कलाकारांनाही देतो आणि प्रेक्षक मला देतात असं होतं. त्यामुळं अजून तरी सिनेमा नुकसानात कुठला गेलेला नाही, कारण मराठी सिनेमाला मला श्रीमंत अजून करायचे. आपल्याकडे पैसे थकवण्याची, पैसे बुडवण्याची लय मोठी परंपरा आहे, ती आपण थांबवली पाहिजे. आणि जर हिला आपण फिल्म इंडस्ट्री म्हणतो तर इंडस्ट्रीचे रूल नियम आले पाहिजेत, नाही तर मग परत पिट्याची संघटना आणि पिट्याला ते धडपड करावी लागते, आंदोलनं, तसं व्हायला नको. त्यामुळे बजेट हा महत्वाचा विषय आहे. निर्मात्यांना मी आधीच, बाबा एकतर मी खूप निर्माते असेल तर घाबरतो, त्यामुळे मी त्या निर्मात्यांना म्हणतो आधी एक तर तुमची सगळ्यांची मिळून एक कंपनी काढा, माझा माणूस डील एकाच कंपनीशी करेल आणि एकाच माणसाशी, आणि पैसे आधी तिथं ठेवा, नाहीतर निम्मे सिनेमे सुरू होऊन बंद पडतात आपल्याकडे चांगले चांगले. तर हा भिकारपणा आपण जर कमी केला तर आपल्या मराठी प्रेक्षकांमध्ये पण ताकद आहे की साऊथनी त्या ह्यांचा कोण चिरंजीवीचा व्हिडिओ किती फिरत होता, चले तुम्ही आम्हाला हसायचा, आमच्या सिनेमांची टिंगल टावळी करायचा, आज जग आमचे सिनेमे बघतं. हॉलिवूड म्हणतं की व्हीएफएक्स असावेत तर बाहुबली सारखे. जर साऊथचे ते डिरेक्टर स्वतःच्या रिजनल भाषेला, रिजनल कलाकारांना जगाचा चेहरा मोहरा करू शकतात तर मराठी का नाही? आणि आपल्याकडे ही माणसं असताना आपले टेक्निशियन घेऊन बॉलिवूड मोठे होते आणि आपण कशात अडकलोय तर 4 आणि 8 आण्यात. तर आपण त्याच्या बाहेर आलं पाहिजे. आम्ही प्रयत्न करतोय त्याच्या बाहेर येण्याचा आणि मराठी प्रेक्षक पण तेवढा प्रतिसाद देते. मुळशी पॅटर्न महागडा होता, धर्मवीर महागडा होता, हंबीरराव महागडा होता, कारण आपले सिनेमे महागडेच असले पाहिजेत. कारण ही तांत्रिक गोष्ट आहे सिनेमा बनवणे, आणि तंत्राचं एक भाडं ठरलेलं आहे. त्या कॅमेऱ्याचं भाडं
संजय लीला भन्साळीलाही तेवढंच आहे आणि आपल्यालाही तेवढंच आहे. असं नाही होत अहो आम्ही मराठी मग आम्हाला जरा तुम्ही बघा, असं नसतं. ते कॅमेरा आहे त्याचं भाडं तेवढं ठरलेलं आहे, तर तेवढं आपण दिलं पाहिजे. तुम्ही एक ट्रेंड सेट करताय, एक महागडे चित्रपट आणि तेवढं तुम्ही कंटेंट पण देता. मी करतोय असातला भाग नाही, अनेकांनी केले. म्हणजे आपले आहेत की महेश मांजरेकर सरांनी खूप प्रयत्न केले, सुबोध भावेनी तो आपला कट्यार रिच लेवलला करण्याचा प्रयत्न केला, नागराज त्याच्या पद्धतीनं धडपडत असतो. आत्ताची जी एक डिरेक्टरांची फळी आहे ती आम्ही सगळे धडपडतोय मराठी सिनेमाला अजून महागड्या लेवल. महागडा शब्द त्या अर्थाने नका घेऊ, महागडा इन द सेन्स हे महागच असतं. मी जसं म्हटलं की मला ब्लास्ट करायचा आहे, तो पुढाली ब्लास्ट करायचा आहे, तर तो महागडा आहे ना. स्केल स्केल तिथं दिसतेच, तिथं पैसाच लागतो. मग अहो तो नगरसेवक माझ्या ओळखीचा आहे, मला एक ब्लास्ट स्वस्त द्या ना, असं कसं होईल? असं नाही नव्हत. तर ब्लास्ट आहे. त्यामुळं आपण ऐतिहासिक सिनेमा ज्यांच्या मनात आहे करायचं त्यांनी पैशाचं बॅकिंग चांगलं ठेवा, नाही तर परत आपण कुठल्या तरी ऐतिहासिक हिरोला घेऊन सिनेमा सुरू करतो आणि पैशाअभावी तो बंद पडतो, याच्यासारखं दुर्दैव नाही. हा त्या हिरोचा पण अपमान आहे. पैशाची तयारी ठेवली पाहिजे. धर्मवीर बद्दल आपण बोलत होतो, तर त्याच संदर्भात सांगताना प्रसाद ओक यांनी सांगितलं आणि तुम्ही एकत्र काम केले, पण मग हा पर्स्पेक्टिव्ह वाईज डिफरन्स आहे की कसं आहे? कसं असतं माहितीये का, प्रत्येक दिग्दर्शक आणि लेखक एका सराउंडिंग मधून आलेला आहे ना. आता मी काम करत करत आलोय, मला पाहिले लोकांनी, कदाचित लोकांना सगळे वाटत असेल आयला या तरड्या एकदम स्ट्रगल मधून आलाय, याला मदत करावी. त्यामुळे मला बऱ्यापैकी सगळेच मदत करतात, सगळ्या म्हणजे प्रत्येक चॅनलनी मला मदत केलेली आहे आजपर्यंत. त्यामुळं कुणाशी तरी तेवढंच फक्त, नाहीतर माझं एका पत्रकाराशी झालं फक्त तेवढंच. बाकी माझं कुणाशीच आजपर्यंत कधीच काही नाही झालेलं. मराठी इंडस्ट्रीत एकमेकाला प्रचंड सपोर्ट करतात. एखादा मराठी कलाकार आजारी पडू दे आणि त्याला पैशाची अडचण आहे असं कळू दे, अरे आम्ही कित्येक वेळा एकत्र येऊन पैसे उभारलेत. खूप युनिटी आहे उलट मराठी इंडस्ट्रीमध्ये. उलट वी आर फॅमिली. मराठी इंडस्ट्री एखाद्या कुटुंबासारखी आहे आणि एकमेकाला खूप मदत करतात. खूप. अरे एखाद्या कलाकार जर 2 वर्ष दिसला नाही ना स्क्रीनवर किंवा कुठं, तर आम्ही फोन करतो, काय रे बाबा काय आलं, काय 1 मिनिट तू ये, मी रोल काढतो मोठा, अरे तू ये रे. असंच होतं. आणि बाकी डेट आणि तारखा ते जे असतं हे कसं आहे माहितीये का, कोंबडं झाकून ठेवलं तरी सूर्य उगवायचा राहतो का, तसं येते. माझ्या मुळशी पॅटर्नला स्क्रीन नव्हत्या, पण मी टेन्शन का नाही घेतलं, अरे आने तो दो, स्क्रीन द्याव्या लागणार, स्क्रीन द्याव्या लागणार. देऊळबंद पिक्चर आला तेव्हा कुठले होते माहितीये का? 3, बाहुबली, दृश्यम आणि बजरंगी भाईजान. ह्याच्यात मी देऊळबंद टाकला कारण माझं पॉकेट ठरलेलं होतं स्वामी भक्त बघणार, आणि त्यांनी बघितला. 11 आठवडे चालला पिक्चर. कसं असतं माहितीये का, हे ना खूप काय म्हणतो आपले हे रिलेटिव्ह टर्म आहे. कुठली की मला स्क्रीन नाही, मला दाबला, असं कुणीच कुणाला दाबू शकत नाही. लोकशाही आहे. अरे असं कसं होईल? ही काय हुकुमशाही आहे का काय? माझा पिक्चर आहे आणि तो मी दिलाय. आणि कसं असतं माहितीये का, स्क्रीन मिळवणं असं नसतं रे, देताना तुम्हाला थोडक्यात मिळतात. जसजसे लोंढे येतात ना आणि तुझ्या पिक्चरवर तिकडे का तिकडे का तिकडे का तुझ्या स्क्रीन वाढत जातात, असं असतं. आणि तुझ्या पिक्चरला कोणी विचारलंच नाही तर तुझ्या स्क्रीन कमी होत जातात. 2.0 बरोबर मुळशी पॅटर्न आलता आणि 2.0चे स्क्रीन काढले आणि मुळशी पॅटर्नला दिले. धर्मवीरला मुळे तो कोण, जयेश भाई जोरदार गायब. तुम्हाला आनंद ह्याच्यावर असला पाहिजे, तुम्ही प्रश्न ते विचारा की एका मराठी पिक्चर मुळे बॉलिवूडच्या टॉप हिरोचा पिक्चर गायब झाला. प्राईम टाइमला आपण येत, जर तो पिक्चर चालला असता ना आपल्याला काढला असता प्राईम टाइम वरून.
प्राईम टाइम वरून वाद का होतात दरवेळेस? मराठी इंडस्ट्री म्हटल्यावर प्राईम टाइम साठी रडगाणं चालू असतं, ते का होतं? हे बघ, मला तर प्राईम टाइम नाही ना दिला तरी मी रात्री 12चा शो घेऊन चालवलेत पिक्चर. काही सेक्शन वाले करतात स्पेसिफिकली, त्याच्या मागचा एम काय असतो? कारण प्राईम टाइमचा वाद आपण अनेकदा ऐकलाय मराठी सिनेमाशी रिलेटेड. काय कोणी काय मुळात विचार बरं, प्राईम टाइम म्हणजे काय निम्म्यांना माहित नाही. म्हणजे कंटेंट इज अ किंग. प्राईम टाइम वरून जे भांडतात ना त्यांना गंमत म्हणून विचार ना, मला प्राईम टाइमला शो पाहिजे म्हणजे कधी? त्यांनी तर प्राईम टाइम हा शब्द ऐकलेला असतो. प्राईम टाइम. अरे सकाळी 9चा इश्यू हाऊसफुल होतो, सकाळी 9ला कॉलेजची पोरं पुरी येतात, प्राईम टाइमला नोकरीवरनं आलेली बायका पोरांना घेऊन येतात, संध्याकाळी रात्री एकदम तरुण सगळे रात्रीचे शोला येतात. प्रत्येक वेळ ही प्राईम टाइम आहे मराठी सिनेमासाठी. शो मिळाला किती वेळ प्राईम टाइम. स्ट्रॉंग असेल कसला प्राईम टाइम वगैरे नाही, आपला पिक्चर लावला की चालतो. टाइम ब्रीम नाही, कारण प्रेक्षकांना कळत नाही की म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात ना, प्राईम टाइम प्रेक्षकांना पण इतकं कळत नाही, पण हा वाद होतो आणि त्याच्यामुळे नकारात्मक दृष्टीने. अरे आपल्यातले वाद पण प्रेक्षकांना कळत नाही. अजून आपल्या किती दिग्दर्शक आहेत ते लोकांना माहित नाहीत. अजून लोकांना, मराठी प्रेक्षकांना आमच्या गावाकडे माहित नाही की महेश कोठारेंनी आता बरेच दिवसात डिरेक्ट केलेला नाही सिनेमा. त्यांना वाटतं तेच करताय. कसं असतं माहितीये का, हे प्राईम टाइम आता जत्रेतल्या शोला कसला आलाय माझ्याचा प्राईम टाइम. लॉकडाऊन मध्ये निम्मी थिएटर बंद पडली महाराष्ट्रातली. कसला आलाय प्राईम टाइम, कळलं का तुला? हे प्राईम टाइम वगैरे सिनेमा चालला नाही की बोलायच्या गोष्टी आहेत. देवेंद्र सर, तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुमचा अनुभव कसा होता काम करण्याचा, आणि सेटवरचे असे काही किस्से आहेत का जे आम्हाला ऐकायचे आहेत? मजेशीर किस्से ऐकायचे आहेत आम्हाला. किस्से सेटवरती. हा मला म्हटलं एकदा की त्या घोड्यावरनं उडी मारायची. म्हटलं ठीक आहे ना, म्हणजे कसं असतं बॉडी डबल वगैरे प्रकार असतात, फायटरची लोक मारतात. म्हटलं नाही तूच मारायची. अरे 6-7 फुटाचा घोडा असतो त्याच्यावरनं आपण हा देह घेऊन उडी मारायची. उडी मारायची म्हणजे पडायचं असं खाली, म्हणजे बाण लागलेला असतो आपण पडतोय वगैरे. ते म्हटलं रिस्क येतो. म्हटलं नाही तू करशील. बरं हा म्हटलं म्हणून मी अनेक गोष्टी केलेल्या आहेत आतापर्यंत. तर म्हटलं हे तू करशील. मला आधी असं म्हटलं की काय मजा करतात की नाही होणार असं सिरियसली काहीतरी. तो ऍक्शन म्हटला. मग ऍक्शन म्हटलं मी म्हटलं की मी तिथपर्यंत यायचो की थांबायचो. आता मी थोडी नाही, हे पुढचा पडणारा वेगळा असतो ना. म्हटलं अरे पडत का नाही तू? अरे म्हटलं खाली काय नाही, इथे काय ओढा पडलं तर लागणार ना. मग ते गाद्या बिद्या टाकून वगैरे सगळं करतो. पण त्यांनी आमच्यावरती स्टंट करायला लावले. आम्हीच केलेले सगळे स्टंट ओरिजिनल, म्हणजे आम्ही स्वतःचे केलेले असे बरेच केलेले. आणि मग हा अडकला की रिटेक नाही ह्या लोकांनी खूप सांभाळून घेतलंय आम्हाला. पण ह्या सगळ्या प्रवासात तुमच्या पत्नीची तुम्हाला साथ कशी लाभली? आणि ते आपण ह्या चित्रपटात आहेत तर तसं काय घरी पण आणि घरात आणि चित्रपट सृष्टीमध्ये तुमचा एक दरार आहे, तर घरात पण तुमचा दरार आहे का? घरात कोणाचाच दरार नसतो. मी बोलूही शकत नाही तिच्या समोर, स्पष्ट सांगतो. सेटवर पण बरं, ती इतकी गुणी अभिनेत्री आहे. तिने खूप अभिनयाची अवॉर्ड, तिच्या कॉलेज काळात तर सगळ्यांना माहिती आहे ती खूपच म्हणजे ह्याची हिरोईन करत होती. ह्याच्यामुळे माझी ओळख झाली त्या दयाच्या टीम मधली ती. तर घरात कुणाचाच दरारा नसतो हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यात काय वेगळं मी सांगणार. ती आमच्याकडेही तसंच आहे. पण सेटवरती उलट माझ्या कल्पनेच्या पल्याड जाऊन ती हे करायची. जसं धर्मवीरलाही तुम्ही पाहिलं असेल की अभिनय करताना ती खूप वेगळी आहे. ती एक तर फ्रेंच लिटरेचर, फ्रेंच साहित्य मराठीत ट्रान्सलेट करणं हा मेन तिचा हे आहे. आणि वेदपठण, वेदांचा खूप ती अभ्यास करते. तर आमच्या घरात 24 तास ते वेदपठण आणि हेच सगळं वातावरण असतं. तर हे सगळं करताना ती अभिनय पण खूप वेगळ्या पद्धतीनं ताकदीनं सांभाळते. मला अजिबात म्हणजे उलट मला आनंद वाटतो की ती सायमल्टेनियसली माझी बायको पण आहे आणि एवढी चांगली ऍक्ट्रेस पण आहे. त्यामुळे बॉन्डिंग ते त्याच्यात दिसून येतं. काही सीन तर तिने अप्रतिम केले या सिनेमात. सर, माझा तुम्हाला प्रश्न आहे की ऐतिहासिक गोष्टी दाखवताना या एका पर्टिक्युलर फ्रेम मधून दाखवल्यावर ती अधिक चांगली दिसेल, किंवा ते तुम्ही कसं विचार करता, किंवा डायरेक्टर जे सांगतो तेच तुम्ही करता की त्याच्यामध्ये व्हेरिएशन आणता? कारण जसं मगाशी तुम्ही म्हणालात ॲट एंड ऑफ द डे त्या मोठ्या पडद्यावर कसं दिसणार आहे, म्हणजे
लढाई इथून दाखवणं वेगळी गोष्ट आहे आणि त्या अँगलने दाखवणं वेगळी गोष्ट आहे. तर मल्टिपल शूट्स घेता की कसं करता तुम्ही, की त्याच्यातलं फायनल काढता? कारण ही खूप क्लिष्ट पद्धत होऊन जाणार टेक्निकली, पण तुम्ही म्हणजे ते सांगता तेच तुम्ही करता की तुम्ही इम्प्रोव्हाइज करता? त्यांनी लिहिलेलं असतं आणि त्यांनी एक विचार केलेला असतो, नाही यांची पण त्याला दृष्टी देणं हे तुमचं काम असतं. सो आता ऐतिहासिक चित्रपट आहे, तर तेव्हा काय ट्यूबलाईट नव्हत्या किंवा तुमचे लाईट दिवसा काय किंवा रात्री काय. तर रात्रीचे पूर्वी काय मशाली असायच्या किंवा साधे तेलातले दिवे, तुपातले दिवे असायचे. तर तो कॉन्स्टंट लाईट नाहीये. तर ह्या चित्रपटाचे तुम्ही सगळे नाईट शूट्स बघाल जे काही आहे ते मशालींच्या लाईटवर आणि अशा दिव्यांवर कसं वाटावं आत्ताचे लाईट वापरून. तर ती एक आर्ट आहे ऍक्च्युली, आणि ते कसं ऑर्गॅनिक जास्त वाटू शकेल, की बाबा हे खरंच रे मी त्या काळात गेलोय असं प्रेक्षकांना कसा तुम्ही अनुभव देऊ शकाल. ते व्हिज्युअल्स जेव्हा स्टोरी ऐकायला लागतो तेव्हाच डोक्यात आपल्या व्हिज्युअल्स यायला लागतं, की बाबा हा सीन कसा दिसला पाहिजे. म्हणजे याच्यातला ह्या चित्रपटातला हायलाइट म्हणजे दिवाळीतला एक सीन आहे बहीण भावाचा. ते इट लुक्स लाईक अ पेंटिंग, पण एव्हरी लाईट इज मुव्हिंग. कारण काय तुम्ही मशाली लावल्या, तो फ्लिकर असतो त्याच्यात, आणि कॉन्स्टंट लाईट असेल तो फक्त मूनलाईटच असेल. तर ह्या गोष्टी आणि मग ते लोकेशन काय असेल, तो शूट कुठे केला पाहिजे की तो जास्त इम्प्रेसिव्ह वाटेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाच कॅल्क्युलेट करायच्या. तर जेव्हा मी गोष्ट ऐकतो तेव्हाच हे डिसाईड केलेलं असतं. आणि त्याच्यानंतर आम्ही एकेका लोकेशनवर 5-5, 6-6 वेळा जायचो की बाबा ह्यातले हे सीन कसे करायचे. म्हणजे ह्या चित्रपटात आता तुम्ही ट्रेलरमध्ये पण बघितलं असेल की जो आखाडा बनवलेला आहे तो आखाडा आम्ही तिकडेच करणार होतो, सापच्या इकडे. पण ते व्हिज्युअल जेव्हा यांनी माझ्या नरेट करत होता तेव्हा मला ते काहीतरी वेगळं दिसत होतं व्हिज्युअल. आणि ते काय असतं, बरेच वेळा तुम्ही इतके चित्रपट केले जातात. मी जवळजवळ 28 वर्ष या चित्रपट क्षेत्रात आहे आणि पश्चिम महाराष्ट्र तर पिंजून काढलाय. तर तो आखाडा तेव्हा मला असं वाटत होतं की तो आपले बॅनियन ट्री, वडाची झाडं असतात त्याच्यात असावं. आणि पिढ्याच्याच मागे हा लोकेशन वगैरे हेच करायचे. म्हटलं साताऱ्याची इथे मी बघितलेले आहेत असे, म्हणजे माऊली घाट या साईडला आहे पण त्या साईडला, आणि ते लोकेशन तुम्ही बघाल. पण अशा गोष्टी जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करायला लागता आणि त्या तुम्ही ऍक्च्युअल उतरवता त्याची मजा खूप असते. आणि त्याच्याकरता खूप आधीपासून काम करतो. म्हणजे ह्याचा ट्रेलर मधला तो एक शॉट आहे, सूर्य येतोय आणि तो हा तेव्हा तो 6-1 किलोमीटर लांब होता. म्हणजे आम्ही पहिल्यांदाच मराठीत तो प्रयोग केलाय. म्हणजे मी एका डोंगरावर मी तिथं पळत जायचो खालनं, तिथं मला लागायचा अर्धा तास. मग हा तिथं मध्ये सगळं डॅम होता, तिथून 7 किलोमीटरवर हा कॅमेरा घेऊन बसायचा. 7 किलोमीटर. तर 3 दिवस आम्ही तो फक्त सेटअप करता घेतले. म्हणजे शॉट किती आहे, 8 सेकंदाचा शूट करत होतो 3 दिवस. पण हे जर का आता कसं आहे, ह्यांनी काहीतरी विचार केला. एक गाणं आहे त्याच्यात विच इज ब्युटिफुल, जे मराठी चित्रपटात कधीच दाखवलं नाहीये. अशी काहीतरी गोष्ट याच्यात आहे. ती इंटरव्हल आणि पोस्ट इंटरव्हल येते. तर त्याच्याकरता तेवढी स्ट्रॉंग व्हिज्युअल्स पाहिजे. सी तुम्ही प्रेक्षक जेव्हा चित्रपट बघतो ती व्हिज्युअल्सना रिकॉल व्हॅल्यू असेल तर तुम्हाला ते अरे हे मी तिकडे बघितलं, यु नो. तर ते कसं देऊ शकाल तुम्ही. तर आम्ही ह्यांचा आणि महाराजांचा, हंबीररावांचा आणि महाराजांचा सिक्वेन्स एक होता की जेव्हा त्यांना ते तलवार देतात की बाबा आता मेन तू सरसेनापती, आता तुम्ही होणार. तर तेव्हा आम्ही सनराईजचा एक काय म्हणतात त्याला टाइमलॅप शॉट घेत होतो आणि तो खूप दूर होता तो डोंगर आणि ते एकदम सूर्य मोठा एकदम फास्ट वर येतो, त्याला ते टाइमलॅप म्हणतात. ते करत असताना एक छोटीशी तिकडे एक अशी इमेज दिसली. तो एक माणूस येऊन आला आणि त्यांनी सनराईजचे फोटो काढले आणि निघून गेला. व्हायला म्हटलं बघा इकडे आपण गाण्याकरता एक अमेझिंग शॉट करूया. तो तेवढ्याला म्हटला, मग लेन्स मागवली. दुसऱ्या दिवशी परत 4:30 पासून आम्ही तिकडे उभे, 1200
ती 1200 लेन्स तिकडे ह्याला जाऊन पाठवलं, कारण तिकडे ते मचाण बांधायचं होतं. तो नुसतंच डोंगरावर उभं राहायला दिसला नसता. ते 8-10 फुटी मचाण बांधून घेतलं, पोझिशन केली, कारण प्रत्येक दिवशी सूर्य सरकत असतो थोडा थोडा. तर तेवढ्या लॉंग डिस्टन्सला किती सरकेल ते सगळं कॅल्क्युलेट करून ते मचाण बांधून घेतलं. थर्ड डेला परत आम्ही मग जिकडे कॅमेरा जिकडून आम्ही फ्रेम केलेलं की आता तो मोठा लेक आहे त्या पाण्याच्या ह्याच्यात, मग तिकडे दगड आणि हे ठोकून ठेवलेली की सकाळी रात्रीत जाणार दिसणार कुठे. परत 4-4:30ला जाऊन कॅमेरा पोझिशन केला आणि जेव्हा तो सूर्य येतो ना खालून, सूर्य काही सेकंदात येतो, म्हणजे 10 सेकंद आहेत आमच्या कारण 10 एवढ्या सेकंद टेक्निक. असायचे. तर ते बघताना सुद्धा असं अंगावर शहारा सिनेमात पण बघा ना तो शॉट, म्हणजे पहिल्यांदाच असा प्रयोग झालाय. हिंदीत झाला असेल मे बी, कारण हेच लोक हिंदीत काम करतात किंवा हॉलिवूडमध्ये झालाय. मी माझ्या किती मित्रांना तो शॉट नुसतं स्टिल्स दाखवली. फर्स्ट त्यांचं म्हणणं की हाऊ डिड यू मॅनेज टू गेट सच अ बिग सन, कोणचा लेन्स किधर शूट केला, कारण असा आभाळभर सूर्य रे. कारण आणि हा जिथं बसायचा तिथून नेकेट डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी तर दिसायचोच नाही. मी दिसायचोच नाही, मी दिसायचो फक्त लेन्स मधून. बरं आता काळोखात ह्याला फ्रेम करायचे, ह्याला सांगायचो उभा राहा, मग तिकडे वॉकी टॉकीवर त्याचा फोनचा टॉर्च लाव, तेव्हा मला दिसतंय तू कुठे आहेस. तो एवढंच टिम 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 टॉर्च दिसायचा सकाळी 5-5:30ला. ते सगळं करून ती फ्रेम केलेली आहे. आणि जेव्हा ते सूर्यनारायण वर येतात तेव्हा आधी सगळी झाडं त्याला लिटरली आग लागल्यासारखं दिसत होतं. आग म्हणजे ते काही क्षण ना ती अख्खी कॅमेरातली फ्रेम सुद्धा अशी हलतीये बिकॉज दॅट हीट वेव्ह कमिंग अप ऍट दॅट डिस्टन्स आणि एवढी मोठी फ्रेम. तर असे शॉट्स कोणी विचारही करत नसेल जे आम्ही ह्या फिल्म, कारण ते परत ते खर्चिक असतात खूप. ती लेन्स, त्या लेन्स बरोबर 4 माणसं, तिचा खूप महागडा असतं ते पण नाही तशी तुम्हाला. आणि रोज नटानी म्हणजे आणि ते एक्झिक्यूट करण्याची तुमची तेवढं, तर मग ते कसं करू शकाल तुम्ही. मी जेव्हा कुठेही जातो मी लाईट ऑब्झर्व करत असतो. तो एक क्षण असतो, तो तुम्ही कॅप्चर कसा करू शकाल तुमच्या फिल्म्समध्ये. बालगंधर्वमध्ये पण मी असे शॉट्स केलेत काही. पण तीच मजा आहे ऍक्च्युली. तुम्ही जर का स्वतःला चॅलेंज नाही दिलं तर तुम्ही चॅलेंजिंग गोष्टी व्हिज्युअल आपण केले पाहिजेत मराठीत पण. कारण काय माहितीये का, भले सिनेमात ते 8 सेकंद दिसतंय पण पुढे 200 वर्ष दिसणार आहे. येणाऱ्या 8-10 पिढ्या ते पाहणार आहेत. आता मीच कॅमेरा ऑपरेट करतो, त्यामुळे डिरेक्टर जरी मॉनिटरवर असेल आणि हात जवळजवळ 70-80% पव्यात समोर होतो कारण तोच मेन प्रोटॅगनिस्ट आहे, तो मेन भूमिका तोच साकारतो. तर ह्यांची बॉडी लँग्वेज, कारण म्हणजे ह्या चित्रपटात हा आता एवढा मोठा दिग्दर्शक आहे, माझा चांगला फ्रेंड आहे, पण स्तुती करायची म्हणून नाही, मी सरळ त्याला सांगतो की हे चांगलं आहे, हे वाईट आहे. पण ह्या चित्रपटात तुम्ही याच्या ऍक्टिंग, म्हणजे तो बोलला ना की ऍक्टर दिसायलाच चांगला पाहिजे, ह्यांनी ते सगळं त्याच्या पलीकडे गेलं. बिकॉज ही हिमसेल्फ इज अ ग्रेट ऍक्टर. आणि त्याला म्हणजे मी तर जास्त होईल बोलण्यासारखं, पण मी ते अनुभवलंय की एखाद्या ऍक्टरला कॅमेराची अंडरस्टँडिंग लागतं की कॅमेरा तिकडे आहे तर काय पाहिजे. तो ह्या 3 फिल्म्समध्ये, आता आम्ही रेगे, मुळशी आणि ही, तो एवढा इव्हॉल्व झालाय. कारण त्याला कधी कधी मी बरेच वेळा चांगले इमोशनल सीन थांबवून त्याला इन्स्ट्रक्ट करायचो की बाबा हे असं नाही, फेस असं पाहिजे. नंतर त्याच्यातलं जी बॉडी लँग्वेज आहे, म्हणजे मी त्याला सुद्धा आता DIच्या वेळी मी बसतो ना, त्याला फोन करून झाल्या सांगतो की यार बघा दॅट बॉडी लँग्वेज अँड द एंटायर थिंग इट लुक्स फॅब. का तर तुमच्याकडे कॅमेरा आहे, तुम्ही लाइटिंग केलंय, पण कॅरेक्टरला आणि त्या ऍक्टरला ती समज असेल तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो ना. आणि म्हणजे शिवाजी महाराजांचं होतं. काश्मीरशी आता प्रवास बोलला की शरदची त्याची कंपॅरिझन होईल. का होईल कंपॅरिझन? कारण त्यांनी काम तसं केलं जे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं. त्याची बॉडी लँग्वेज, म्हणजे तो संभाजी महाराज जेव्हा करत होता तेव्हा आम्ही काही बॉडी लँग्वेजमध्ये चेंजेस केलेले आणि तो शिवाजी महाराज पण करायचा. आणि एकेका दिवशी आम्ही 2 दिवस असं झालं की सकाळी त्याचे महाराजांचे शॉट असायचे शिवाजी आणि संध्याकाळी संभाजी महाराज. सो तो बॉडी लँग्वेज मधला शिफ्ट मेकअप नंतर सुद्धा, सो इट इज डिफिकल्ट.
बट ही इज अ ग्रेट ऍक्टर. म्हणजे त्याला जरा जरी सांगितलं की बाबा स्लाउच होतंय कारण त्याने की तुला सॉरी 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 सो हे सगळं ना ॲज अन ऍक्टर करणं इट इज डिफिकल्ट. आणि ऐतिहासिक गोष्ट फिल्म करणं सुद्धा डिफिकल्ट आहे. ह्याचा फेटा होता, त्याचा एवढा मोठा फेटा घालून तो दिवसभर बसलेला असायचा. 3 फेटे म्हणजे तो किती वार असेल तर ते आपल्याला बघायला अरे दिसतोय सॉलिड. मी 15 किलो फिरवायचो रे रोज. ते तलवारीला ते ह्याच्यात सीन आहे ट्रेलर मध्ये पण यु नो की बाबा मनगट आणि तशी तयार झाली पाहिजे. ते मोठे मोठे बिल्डर थकून गेलेले, पण हा त्याच्यात मी याला सांगायचो नेहमी पीट्या अमेझिंग करायचं यु नो. तर ह्या गोष्टी खूप म्हणजे ऍज अ टेक्निशियन ऑल्सो ऍक्टर्स कडून तुम्ही काय शिकताय त्यांची कमिटमेंट बघून ना मग तुम्हाला पण वाटतं की चला वी हॅव टू पुश. ह्या चित्रपटात अजून 2 खूप महत्वाच्या बाजू म्हणजे आर्ट डिपार्टमेंट आणि कॉस्ट्युम. बापरे, त्या मदन मानेचं काम आणि मानसी अत्तरचे त्यांनी ह्याचे प्रत्येकाचे इट लुक. तुम्ही कॉस्ट्युम बघा. म्हणजे आपण जसं बाजीराव मस्तानीचं कौतुक करतो, पद्मावतचं करतो, प्लीज सरसेनापती हंबीररावचे जसं कम्पॅरिझन म्हणतो ना आपण, सरसेनापती हंबीररावचे कॉस्ट्युम कम्पेअर करा, बाजीराव मस्तानीशी करा, पद्मावतशी करा. काय कॉम्पिटिशनलाही जेवढं मोठं नाव येईल तेवढी मजा येईल. आणि तुम्ही करून पहाच. मराठी सिनेमाला अजिबात तुम्ही हंबीररावला इकडं कम्पेअर करू नका. बरीच डिपार्टमेंट निग्लिजन्स मध्ये असतात की नाही ते होईल. मेकअप आउटस्टँडिंग. म्हणजे महाराजांचा मेकअप आणि संभाजी महाराजांचा एकाच माणसाच्या चेहऱ्यावर. आता तो म्हणजे का माहितीये का मला, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे प्रतिरूप म्हणतात. प्रतिरूप होतं शिवाजी महाराजांचं, प्रतिरूप संभाजी महाराज. उंची, शरीरयष्टी, विचार करण्याची पद्धत, आक्रमकता सगळ्याच बाबतीत. तर मला ते प्रतिरूप दाखवण्यासाठी मी मुद्दाम डबल रोलचा प्रयोग केला की शिवाजी महाराजांचा अंश असलेले शंभू महाराज तुम्ही बघा, ते प्रति शिवाजी महाराजच आहेत. म्हणजे बाप से बेटा सवाई असं पण नाहीये. शिवाजी महाराज आणि म्हणून त्याच्यात एक डायलॉग शिवाजी महाराज असं बोलतात की संभाजीला समजून घेण्यासाठी नाही समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमचं काळीच शिवाजीचं करावं लागेल. असा त्याच्यात एक संवाद आहे. तो त्यासाठीच जसं अद्वैत असतं ना, अद्वैत जोपर्यंत जड आणि चेतन वेगळं तोपर्यंत वेगळं. एकदा ते एकत्र आलं की ते शंकर पार्वतीला त्यातनं तुम्ही कसं वेगळं काढणार. तसं तो प्रकार म्हणून तो वेगळा प्रयोग म्हणून मी तो केलाय की मला शिवाजी महाराजांचं प्रतिरूप संभाजी महाराज दाखवायचे. आणि त्याच्यात त्यांनी सुद्धा म्हणजे महाराज करताना अक्षरशः डिटेलिंग म्हणजे मग किती दाढी त्यांची पांढरी असेल, चेहऱ्याचा कसा फरक झालेला असेल, तर का ते 45 शिवाजी महाराजांचे डोळे नॉर्मल आहेत त्याचे आणि संभाजी महाराज असा आहे कंटिन्यू. अच्छा, त्यांनी असं आहे नोज रिंग घालायचा तो आतमध्ये. हा, कारण नाकाचा आपला चेंज होतं ना, इकडे त्यांचं डेंचर वेगळे असायचे. सो हे सगळं घालून ते कपडे घालून चिलखत दाढी. आणि आम्ही रायगडावर दुपारी सीन केलाय कारण त्यांची तब्येत तशी नसते आणि तरी सुद्धा महाराज उन्हात उभे आहेत तिकडे. सगळे त्यांना सांगतायत की तुम्ही आराम करा. तर तो सीन आम्ही दुपारी रायगडावर केलाय तिकडे जाऊन. सो अशा गोष्टी ऍक्टर्स करता इट इज व्हेरी डिमांडिंग. ऐतिहासिक फिल्म करणं असं वाटतं की चला आता महाराजांनी, पण इट इज सो डिमांडिंग फॉर एव्हरीवन, नॉट जस्ट दी ऍक्टर्स. तिकडे करणारा अख्खा क्रू असेल, प्रोडक्शन असेल, आणि सर्वात म्हणजे आम्ही सल्यूट करतो सगळे ते आमच्या प्रोड्युसर्स. आमचे तिघही प्रोड्युसर्स म्हणजे डे 1 पासून ना, संदीप मोहिते पाटील असतील, बोरासाहेब असतील किंवा सौजन्य निकम, त्यांनी कधीही कुठल्या गोष्टीला नाही बोलले नाहीत. तर आता मला ती लेन्स मागवायची, आता मला माहिती आहे डोक्यात काय दिसणार. मी ह्याला कन्व्हिन्स केलं, ह्याला पण देऊ, पण ऑफकोर्स द पर्सन हु इज पेइंग फॉर इट, तर त्यांना काय माहिती की त्यांनी मुळशी बघितलेला, त्यांनी याचं काम बघितलेलं, आणि एक बिलीव्ह असतो ना की तुमच्या डिरेक्टरवर
तो 100% बिलीव्ह. त्यामुळे हे सगळं होऊ शकलं. अदरवाईज इट वॉज आणि इम्पॉसिबल. याच्यात अवघड काय की एवढा मोठा महागडा सिनेमा आणि पाठी कुठलाही चॅनल नाही. आजकाल ती एक प्रथा असते, चॅनल लागतो. जसं मुळशी पॅटर्न माझा सिनेमा नाकारला होता आणि मला म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं की मुळशी पॅटर्न सारख्या सिनेमाला ते म्हटलं ते काय बनवलंय, हे असलं मराठीत चालतं का? आज मुळशी पॅटर्न भारतातल्या 16 भाषांमध्ये रिमेक होतोय. म्हणजे देशातल्या प्रत्येक डिरेक्टरला आणि भाषेला कळलं की काहीतरी देशात भारी बनलंय. पण इथं 2 चॅनलचे महाभाग आम्हाला म्हटले होते हे काय बनवलंय, असलं चालतं का? आणि निर्मात्याच्या समोर माझा निर्माता रडकुंडीला आलता. ह्या चित्रपटाचंही तसंच आहे. मराठीतला भव्य अतिभव्य सिनेमा आहे पण त्याच्या मागे कुणी नाहीये. आणि लॉकडाऊनला आमचं संपलं 2 वर्ष टू होल्ड इट. बिग प्रॉपर्टी 2 वर्ष एवढं. म्हणून माझी एकच इच्छा आहे की माझे सगळे सिनेमे चाललेत. माझा सिनेमा पडलाय असं झालंच नाहीये, कारण मी तेवढं प्री प्लॅन आणि ते मी MBAचा स्टुडंट आहे, ते मार्केटिंगनीच जातो मी. हा सिनेमा आहे ना चाललं, मी तर परमेश्वराजवळ प्रार्थना करतो हा सिनेमा चालणं ह्या 3 निर्मात्यांबरोबर त्या प्रत्येक निर्मात्यासाठी गरजेचं आहे जो काहीतरी डेअरिंग करून मराठीत नवीन काहीतरी आणू पाहतो. आणि सिनेमा तर त्या ताकदीचा बनवलाय. म्हणून मी तुम्हाला म्हटलं हंबीररावला जर कम्पेअर करायचं झालं ना, तुम्ही बाजीराव मस्तानीशी करा. थेट थेट म्हणजे मी तयार आहे, करा कम्पॅरिझन मराठी सिनेमाचं बॉलिवूडशी, मला फरक नाही पडत. पण सर एक ऐतिहासिक चित्रपट करणं ही खूप मोठी जबाबदारी असते आणि एखादी चूक महागात पडू शकते. छोटीशी चूक पण महागात पडू शकते. मग ह्याचा अभ्यास करताना तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिलात, कुठून हा अभ्यास केला, किंवा त्यांचं मूळ गाव आहे तिथे तुम्ही भेट दिली का? नाही बघ कसं आहे माहितीये का, आपल्याकडं इतिहास या विषयावर बोलणारे आजकाल गल्लीत पण इतिहासकार आहेत, गल्ली बोळात इतिहासकार आहेत. त्यांनी स्वतःची प्रेसवर स्वतःची पुस्तकं छापलेली आहेत. अशा वेळी तू संदर्भ कुणाचा घेणार? बरोबर की नाही? मग तुम्ही म्हणाल अहो नाही, त्या गल्लीतला तो 23 वर्षाचा तो इतिहासकार, त्याची स्वतःची प्रेस आहे, त्यात त्यांनी 23 पानाचं पुस्तक छापलंय, ते वाचलं का? तर मी नाही वाचलं, असंच उत्तर येईल ना रे. इतिहास आपण एक वाचत आलोय जो सरकारलाही मान्य आहे, लोकांना मान्य आहे, त्यांची पुस्तकं प्रचलित आहेत. अशा अनेक इतिहासकारांना भेटलो, अनेक वेगवेगळ्या संघटनांच्या लोकांनाही भेटलो की आपण आपल्या महाराजांचा विषय पुढं न्यायचा आहे. कारण कसं आहे, चित्रपटाला विरोध करून तेवढे 10-12 दिवस जाऊन त्याच्यावर गुजराण करणारा किंवा चरित्रार्थ चालवणारा एक मोठा वर्ग आहे. म्हणजे आणि मला दुःख होतं कित्येकदा डिजिटल मीडियामध्ये तुम्ही अशा लोकांना खूप मोठं करता. हे तुम्हालाही माहिती असतं की याचा चरित्रार्थ चालवण्यासाठी तो विरोध करतोय, त्या विरोधाला काहीच तथ्य नसतं. आणि इतकं प्री प्लॅन, जसं तू म्हटली 1.5 वर्ष वाचतोय ना रे आम्ही. आता तुम्हाला म्हणून सांगू का, मला इतिहास एक इतिहासकार माझ्याशी तावातावणी भांडला रे, मला काही बोलला. मी त्याला एवढं साधं काय म्हटलं माहितीये का, की सरसेनापती माहिती आहेत जगाला, माहिती आहेत, शिवाजी महाराज माहिती आहेत, संभाजी महाराज माहिती आहेत, त्यांच्या बायकांची नावं माहिती आहेत, म्हणजे महाराणींची सगळ्या. ज्या सरसेनापतींनी जग जिंकलं आणि जिच्या पोटी ताराराणी जन्माला आली, त्या बाईचं नावच नाहीये कुठं. तर मी फक्त बोलताना काय म्हटलं, इतिहासाने फक्त पुरुषांना मोठं केलं, ज्या आया बहिणींच्या पोटातून त्यांनी जन्म घेतला त्यांना ते विसरले, नावच सापडाना हंबीररावांच्या बायकोच. बरं चला, हंबीररावांची बायको म्हणून सोडून देऊ, छत्रपती ताराराणींची आई म्हणून तरी तिचा उल्लेख नको का कुठं? तर हा मी असं बोललो की मला असं वाटतं इतिहासाने स्त्रियांवरती अन्याय केला. कर्तबगार पोरीला लक्षात ठेवलं, पण जिच्या पोटी जन्माला आली बहुधा ती एवढी महत्वाची नाही वाटली.
असं मी बोललो एके ठिकाणी. तर हे इतिहासकार तुटूनच पडले. तर मी त्यांना म्हणतोय, तुटून पडण्यापेक्षा तुम्ही उत्तर द्या ना, तारा राणींच्या आईचं नाव काय? मग मी संपर्क केला कुणाशी, ते सगळे विक्रमसिंह बाजी मोहिते म्हणून त्यांच्याशी. तर त्यांच्याकडे तेटले नाही, संदर्भ नाही सापडत आहे, नाव सापडत नाहीये. आयला म्हटलं काय करायचं, दिसणार तर आहे ना, हंबीरराव मोहित्यांचं घर तर दाखवावं लागेल, बायको दाखवावी लागेल, तारा राणीला घास भरवताना आई तर दाखवावी लागेल. बरं तिला म्हणणार काय, ए इकडे ये. मग तसंच म्हणत आलेत आपल्या पिढ्यांमध्ये, स्त्रीला काय तुम्हाला माहितीच आहे, ये इकडेच ये. पण माझ ए इकडे ये म्हटलं असतो तर माझा हिरो खाली जातो ना. सरसेनापती कसे म्हणतील ये इकडे ये. मग मी म्हटलं काहीतरी छान नाव आपण तारा राणींच्या आईला देऊ, म्हणून आम्ही लक्ष्मीबाई हे नाव त्यांना दिलं. आणि हंबीरराव पण बोलताना, लक्ष्मी अगं असं नसतं ग, तिची ही डिग्निटी वाढते. जसं छत्रपती शिवाजी महाराज आणि सोयराबाई हे दरबारात असताना बाईंच्या डोक्यावर पदरच असणार, पण आजपर्यंत कुणी आपण शयन कक्षामध्ये सुद्धा जर सोयराबाई मी पदर घेऊनच ठेवले असता तर तो महाराजांच्या कर्तृत्वाचा मला अपमान वाटला असता. की डोक्यावर पदर ही कुठली शारीरिक गरज नाहीये, तो रिस्पेक्ट देण्याचा एक दरबारामध्ये, चार चौघांमध्ये, समाजामध्ये तो एक रिस्पेक्ट आहे. पण मी शयन कक्षामध्ये सोयराबाईंच्या डोक्यावर पदर ठेवणं टाळलं. नाही तर म्हणजे फक्त महाराज आणि त्याच आहेत, आणि तिथेही त्या जर दागदगिने घालून अशाच बसल्या असता तर मला ते खूप गिल्ट वाटलं असतं. म्हणून मी तो एक प्रयोग केला की शयन कक्षात ज्यावेळी महाराणी जातील, महाराज दोघच असतील, त्यावेळी पदरची गरज नाही, त्यावेळी डोक्यावर पदर नाहीये, फक्त शयन कक्षात. बाकी अख्ख्या ठिकाणी तो महाराणींचा आब आहे. तर या गोष्टी आपण पण थोड्या जपल्या पाहिजेत. आता यांचं लग्न कधी झालं तारा राणींचं, ह्याच्यात नक्की संदर्भच नाहीयेत. नक्की संदर्भ तुम्हाला आपल्याकडे इतिहासात तर आपला इतिहास नेहमी राजाभोवती फिरतो, राजाच्या फॅमिली भोवती फिरतो. पण राजाकडं जे काम करणारे मोठमोठे सरदार होते त्यांच्या फॅमिलीतल्या बऱ्याचशा जणांची नावं माहीत नसतात. अशा वेळी सिनेमा करताना खूप जबाबदारी वाढते. कारण आता सिनेमे तानाजी मालुसरेंवर यायला लागलाय, हंबीरराव मोहितेंवर येऊ लागलाय. तर त्यावेळी त्याचं कुटुंब दाखवावं लागणार तुम्हाला. त्याच्या कुटुंबाची जगण्याची पद्धत, जेवणाची पद्धत, झोपण्याची पद्धत, त्याचं घर, त्याची गुरंढोरं, जनावरं, चारा घालण्याची पद्धत हे दाखवावं लागणार. अशा वेळी इतिहासात जरी नसलं तरी अनेक इतिहासकारांशी बोलून त्यांच्या जगण्याचे संदर्भ पडताळावे लागतील. नाहीतर राजाभोवतीच फिरणारा इतिहास किंवा इतिहासकार, कारण पूर्वी स्तुतीपाठक असायचे, ते राजाबद्दल लिहायचे आणि राजाला खुश करायचे, बरोबर की नाही? तसं समाज लिहित बसलाय असं नव्हतं. त्यामुळं हे खूप गरजेचं होतं की छत्रपती तारा राणींच्या आणि सरसेनापती हंबीररावांच्या घरातल्या मुख्य स्त्रीला नाव द्यायचं, म्हणून त्या लक्ष्मीबाई मोहिते. इतिहासालाही कसं का वाटलं नाही कधी की काय नाव असावं बुवा, का नाही नाव, तर आम्हाला नाव नाही सापडलं म्हणून ते द्यावं लागलं. तारेवरची कसरत असते का की फॅक्ट्स आणि मनोरंजन दोन्ही बॅलन्स करणं? म्हणजे एकीकडे फॅक्ट्स झाले की ते कोणाच्या फिलिंग्स हर्ट होता का म्हणे, आणि आपल्याकडे तर तुम्हाला माहिती की थोडं काही झालं की लगेच फिलिंग हर्ट झाल्या आणि विरोध वगैरे, आपल्या भावना बोचट झाल्यात एकदम. म्हणजे इतकं ते हे झालंय ना, आपल्याकडे भावनांचं पीक आलंय, पीक लक्षात ठेवा. आणि ह्याच्यातून काय होईल, या अति भावनांच्या पीक मधून जर क्रिएटिव्ह लोक कलाकृतींपासून लांब गेले किंवा या इतिहासाला कलाकृतीत घेणं टाळलं तर नव्या पिढीला कळणार कसं काय?
बरोबर की नाही? तर अशा या भावना सांभाळताना आता धर्मवीर, तुम्ही पहा, धर्मवीर आवडतोय. आजपर्यंत महाराष्ट्रात राजकीय बायोपिक सुपरहिट झाली असं उदाहरण सांगा बरं. पिक्चर चालला बॉक्स ऑफिसवर, नाही चालला. धर्मवीर चालतोय कारण त्या माणसाचं जगणं आणि त्या जगण्यातलं मनोरंजन मी शोधलं. लोकांना काय हवंय तोच पार्ट दाखवला. त्याचं मला सगळंच जन्म कुठल्या घरात घेतला हे दाखवायची मला गरज नाही वाटली. लोकांना काय हवंय त्यांच्या जगण्यातलं ते दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यात वाद होते ते टाळलं. कारण का माहितीये का, आपल्याकडचे बरेचसे वाद हे मौखिक परंपरेतून आलेले असतात, डॉक्युमेंटवर नसतात. जर डॉक्युमेंटच असतं तर वाद झालेच नसते. वाद होतो मुळात म्हणजे डॉक्युमेंटेशन नाही, पुरावा नाही. आणि मी लॉचा विद्यार्थी आहे, पुरावा नसल्याशिवाय बाजू मांडणार नाही. पण सिनेमात तर आलं पाहिजे. तुम्ही धर्मवीर बघ, तू बघ, मग तुम्हाला कळेल मी किती डेंजर पद्धतीने हँडल केलाय पिक्चर. कथा घेतानाच म्हणजे सिलेक्टिव्ह राहायचं की म्हणजे एक अख्खा लाईफ स्पॅन असेल एखाद्या माणसाचा, तर त्याच्यातलं जे आपल्याला बॅलन्स करून सांगता येईल, मनोरंजन आणि लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जे आहे तेच सांगायचं, फक्त भीती नाही बाळगायची. मुळशी पॅटर्नला माझं ऑफिस फोडलं रे, तुम्हाला माहितीये का? ऑफिस फोडलं, माझ्यावर जोर गोळीबार झाला ना. पण तो गोळीबार एवढं त्यांच्या हातात हत्यार होती तरी खुर्चीवर हल्लो पण नाही, असं बसून राहिलो. काय करायचंय ते करा, एक सेकंद कापणार नाही सिनेमातला. गोळ्या घाला, नाही तर ऑफिस फोडलं, बरोबर की नाही? सगळे होते तिथं, ऑफिस अख्खं फुटलं. पण आम्ही नाही डगमगलो, जे पाहिजे तेच दाखवलं. धर्मवीर मध्ये पण धर्मवीरांची गोष्ट सांगितलेली आहे, ज्याचे पुरावे नाहीत आणि मौखिक परंपरा आहेत, ते मौखिक परंपरा म्हणून दाखवलं. हंबीररावांचं ते इकडं काय तसं वाद किंवा असं काही नव्हतंच. एक छान गोष्ट आहे आणि ती गोष्ट आपण मांडली. एका वॉरियरची गोष्ट. आणि वॉरियर जरी असला तरी त्याच्या वेगवेगळ्या इमोशन्स मधून कसं जातो, की तो महाराजांबरोबर सुद्धा होते ते आणि संभाजी महाराजांबरोबर पण होते. दरबारी शिवाजी महाराज आणि दरबारी संभाजी महाराज आम्ही टाळले, गप्पा टप्पा टाळल्या. आम्ही फक्त तलवारी फिरताना दाखवल्या. कारण ही माणसं त्या तलवारीच्या जीवावर मोठी आहेत, दरबारातल्या गप्पा टप्पांवर नाही. दरबारातल्या गप्पा टप्पा कधी दाखवतो? युद्ध दाखवण्याचं बजेट नसतं तेव्हा. आमच्याकडे बजेट होतं, आम्ही युद्ध दाखवली. आणि तुम्ही पहा, युद्ध पहा फक्त. म्हणजे गनिमाच्या रक्ताने भरलेले शंभू महाराज पाहताना अंगावर काटा येतो रे, काटा येतो अंगावर ते बघताना. आम्ही हिरो सगळ्यांना कापसवला नाही, हिरोवर पण वार झालेले दाखवलेत. हंबीररावांवर पण वार होतात, त्यांनाही जखमा होतात, सगळं दाखवले. पण लढाई सारखी दाखवली. प्रवीण सर, ह्या चित्रपटामधला तुमचा एक संवाद तुमच्या आवडीचा किंवा आम्हाला एक म्हणून दाखवला? जसं माझ्या प्रत्येक सिनेमात शेती येते, कारण मी शेतकरी आहे. ज्यावेळी सिनेमाचं काम नसतं त्यावेळी मी शेती करतो, हे सगळ्यांनाच माहितीच आहे. माझं MBA पण पेरिशेबल प्रोडक्ट मध्ये झालेलं आहे. मी ते सगळं त्यावेळी एक्झॉटिक व्हेजिटेबलवरच काम करायचो. त्यामुळं सिनेमात शेती येते. तसं या डायलॉग मध्ये पण शेती आलेली आहे, की ते मराठे फोंडा किल्ल्यावर अडकलेत आणि अशी सिच्युएशन आली थी, इतकी भयान सिच्युएशन होती की येसाजी कंक त्याचं पोरग मेलंय, संभाजी महाराज तिथं आहेत आणि फक्त 200-250 मराठे शिल्लक राहिलेत. युद्धात आधी खूप मेलेत आणि ते एका ठिकाणी येऊन बसलेत सगळे, की आता आपल्याकडे पर्याय नाही, कारण पोर्तुगीजांच्या तोफा चालू आहेत. तारीख होती 16 डिसेंबर 1680. तो दिवस 16 डिसेंबर 1680 आणि सगळं युद्ध चाललंय आणि सगळे बिकट, की आता आपण लढाई हरलो. फक्त दुःख एवढं होत असतं सगळ्यांना की सगळं शंभू महाराज तुम्ही इथं नव्हते पाहिजे. कसे लाख गेले तरी लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. या पोर्तुगीजांविरुद्ध लढणार कशी? आता तलवारीने जेवढे कापता येईल तेवढे कापले आपण, पण आता
त्यांच्या आग ओकणाऱ्या तोफा थांबवायच्या कशा? तर त्याच्यावर बहिर्जी नाईक म्हणतात आपली वेळ चुकली, मार्गशीर्ष गाठला आपण. मार्गशीर्षात त्यांनाही कळलं तोफा चालणारच ना. आज जर हे असतात चैत्र किंवा हे असतं तर पाऊस पडला असता, पावसात त्यांच्या तोफा निकामी झालेल्या असता. काय माहीत, कसं माहीत, पण इतिहास सांगतो 16 डिसेंबर 1680 धो पाऊस पडला. माहीत नाही काय म्हणजे. माझ्या सिनेमात असं घेतलं की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतरही 6 वर्षांनी मराठ्यांच्या मदतीला धावून आले. माहीत नाही, इतिहासात नोंद आहे या लढाईची. धो पाऊस पडला आणि तोफा बंद पडल्या. आणि जशा तोफा बंद पडल्या, ते 3000 होते आणि 200-250 मराठी होते. त्यांना माहिती होतं तोफा बंद पडल्यात ना, आपल्या तलवारींपुढे हे काय पोर्तुगीज टिकत नाहीत. 200 मराठ्यांनी जवळजवळ त्या रात्री 1500 पोर्तुगीज कापले. कारण त्यांना माहिती होतं की आपल्या तलवारींसमोर काय हे टिकत नाही. तर त्या लढाईच्या आधी एक डायलॉग आहे हंबीररावांचा. सगळ्यांना वाटलं आता हरलो. संभाजी महाराज पण म्हणतात वेळ चुकली, वेळ चुकली. आणि त्यावर हंबीरराव म्हणतात की 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. अरे निसर्गाला कधी नाही जुमानला पोर्तुगीज काय. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. असा हा तो डायलॉग आहे. कारण मी शेतकरी आहे. आम्ही काय करतो, मी नेहमी वडिलांना लहानपणी विचारायचो, अहो दादा ते पाऊस बिऊस तर सगळं निघून गेलंय आणि हे आपण हरभरा का पेरतोय, मग आपण रोज येणार का पाणी घालायला, असं मी लहानपणी विचारायचो. त्यावेळी माझे वडील म्हणायचे, अरे की बाळा हरभऱ्याला पाणी नाही लागत. म्हटलं म्हणजे थंडी असते ना खूप, थंडीत सकाळी जे दव पडतं, दव, त्या दवावरती हरभरा येतो. त्यामुळं आपली जी काही पिकं पावसावर असतात ती वेगळी, आणि थंडीतल्या दवावर ज्वारी बाजरी निघते, हरभरा निघतो. तर थंडीतल्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. म्हणून यातले संवाद पण एकदम रॉ आणि सगळे मातीशी रिलेटेड आहे. ते कुठलेही असतात मुळशी पॅटर्न. सर, मराठी चित्रपट सृष्टीत एकामागोमाग एक आता ऐतिहासिक चित्रपटांची लाट येताना दिसते. म्हणजे पावनखिंड झाला, शिवराज झाला, आता सरसेनापती हंबीरराव, अजून एक चित्रपट येऊ घातला. तर मग ऐतिहासिक चित्रपट व्हावे त्याबद्दल दुमत नाही, पण असे एकामागोमाग एक असे का, याबद्दल रोज आले तरी चालते राहिले. आपल्याकडे एवढी माणसं आहेत, लय गोष्टी सांगायच्यात अजून आपल्याला समाजाला. म्हणजे तुम्ही फक्त आता किती आले ग, 5 तर आलेत आणि एकामागून एक कुठं, मागच्या 3 वर्षात 5 आलेत. ही काही संख्या आहे? ह्याच्यात कुठं एकामागून एक कुठं आलेत तेव्हा? नाही, आता म्हणजे 2 महिन्यापूर्वी पावनखिंड. नाही, लॉकडाऊन मध्ये तुंबल्यामुळं आता ड्रेनेज लाईन साफ होत आहेत, असं झालंय. ते कळलं का? काय माहितीये का, मराठी निर्मात्याचे पैसे 2 वर्ष अडून पडले. कुणी बँकेतनं लोन काढलं असेल, त्यामुळे ज्याला त्याला संधी मिळाल्यानंतर त्याचा सिनेमा पहिला आणायचा आहे, चॅनलला विकायचा आहे, डिजिटलला विकायचा आहे, सॅटेलाइटला विकायचा आहे आणि त्या कर्जातून मोकळं व्हायचं. उलट मीडियानी ना हे पॉझिटिव्हली स्वीकारलं पाहिजे. काय आहे, फक्त 5 सिनेमे आले 3 वर्षात ऐतिहासिक, बरोबर की नाही? तरी ते आपल्याला खूप वाटतायत. 5 काय 50 आले पाहिजेत. किती गोष्टी आहेत अजून. अगं एक जर योद्धा निवडला ना तर त्याच्यावरती 300 सारखा सिनेमा होईल, असे आपल्याकडचे योद्धे आहेत. आणि आत्ता तर सुरुवात झाली, 5च आलेत, 50 येऊ दे, 500 येऊ देत. आणि कसं आहे, प्रेक्षक पण पाहतात की नाही. त्यामुळं दिग्दर्शक निर्मात्यांनाही वाटतं ऐतिहासिक काढावं. प्रेक्षक जे पाहतोय तेच आपण देणार ना, ते आपण देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे किती येऊ देत सिनेमे, त्याला उलट स्वागत करा, पायघड्या घाला. ऐतिहासिक सिनेमे येऊ देत, लोकांना ते पाहायचेत. आणि हे सिनेमे चालले तर फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर येत होते की नाही, बरोबर की नाही? आता हंबीररावांवर पण येतोय, बाजीप्रभू देशपांडेंवर येतोय, मोरारबाजी देशपांडे अजून बाकी आहे, प्रतापराव गुर्जर बाकी आहेत, अजून दादाजी नरसप्रभू आहेत, संभाजी कावजी आहेत.
ही नावं पण कळू देत नाही इतिहासाला. प्रत्येकावर सिनेमा करू, जीवा महालयनवरती सिनेमा करू, ते शिवा काशीदवरती सिनेमा करू, प्रत्येकावरती सिनेमा करू. जर चालले तर प्रत्येक दिग्दर्शक त्याच्यावरती. पण थोडं मागे जाऊया. मगाशी आपण मुळशी पॅटर्न बद्दल वगैरे तुम्ही बोललात, जेव्हा त्याच्या रिमेक बद्दल विचारण्यात आलं, एवढं सगळं कोणी काय कमेंट्स करत होते, कुठे आपल्याला एक्सेप्टन्स नव्हता होत, त्याच्यात प्रेक्षकांनी एक्सेप्ट केलं, प्रेक्षकांना तो मूवी आवडला, त्याच्यानंतर त्याच्या रिमेकवर चर्चा झाल्या, तुमच्यासाठी रिमेकला विचारण्यात आलं, तेव्हा तुमचे फिलिंग्स काय होते? बघ, मला भारतातनं सगळीकडनंच विचारण्यात आलं. म्हणजे मी सगळीकडे जाऊन, साऊथ बिऊथ सगळीकडं म्हणजे राजामौलींच्या तिथं पण मी मुळशी पॅटर्नमुळे माहीत होतो, याचा मला जास्त आनंद झाला. आपण नेहमी बघ, ॲनामली डायरीज कुठला तो पिक्चर, अंगामली डायरीज, आपण साऊथचे पिक्चर बघतो की ना, अरे साऊथमध्ये घालता, आपल्याला अभिमान पाहिजे की मुळशी पॅटर्न असा देशभर पाहिला जातो, सबटायटल लावून. देशभर मुळशी पॅटर्नची क्रेज आहे आणि भारतातल्या प्रत्येक भाषेत त्यांना मुळशी पॅटर्न करायचं आहे. कारण ती गोष्टच मुळात टॅगलाईन देतानाच आपण दिली ती, एका तालुक्याची नाही अख्ख्या देशाची गोष्ट. ओके, पण त्यावेळी मुळशी पॅटर्नच्या पाठीमागं कोणी उभं राहिलं नाही, मीडिया किंवा कुणीच काही, पण प्रेक्षक उभा राहिला. मीडिया जर त्यावेळी मुळशी पॅटर्नच्या उभी राहिली असती मागे तर मुळशी पॅटर्न खूप हिट झाला असता. पण मीडियाला इंटरेस्ट होता, तरडेंनी गुन्हेगारांचं उद्युक्तीकरण केलं हे न दाखवलं, पिक्चर न पाहता ट्रेलरवरनं मीडियानी मुळशी पॅटर्न जज केला आणि आपणच एका मोठ्या सिनेमाचं नुकसान करून घेतलं, असं माझं ठाम म्हणणं आहे. त्यावेळी मीडियानी थोडंसं स्ट्रॉंग राहून मुळशी पॅटर्नच्या मागे उभं राहायला पाहिजे होतं. लय सटरफटर सिनेमांच्या मागे मीडिया उभी राहते, मुळशी पॅटर्नच्या मागे उभं राहायला पाहिजे होतं, नाही राहिली. तरी प्रेक्षकांनी पिक्चर चालवला आणि आज भारतातल्या 16 भाषांमध्ये तो रिमेक होतोय. आपल्या मातीतलं सोनं आपण ओळखायला शिकलं पाहिजे सगळ्यांनीच. आता तुम्ही म्हणालात की जेव्हा तुम्ही SS राजमौली यांना भेटलात तेव्हा तुम्ही तिकडे मुळशी पॅटर्नमुळे ओळखले जातात हे तुम्हाला कळलं. तुम्ही जेव्हा त्यांना भेटलात तेव्हा तुम्ही कोणत्या टॉपिकवर डिस्कशन केलं आणि तिकडच्या लोकांसोबत तुमचं जे बॉन्ड म्हणजे झालंच असणार, बट ऑब्व्हियसली ते काय होती, ती त्यांची रिॲक्शन काय होती? धर्मवीरचा टीजर पाहिला, ट्रेलर पाहिला, तेव्हा त्यांनी काय रिॲक्ट केलं? सगळ्यात महत्वाचं, मी एकलव्य आहे त्यांचा, म्हणजे फक्त ह्या जवळच्या मित्रांनाच माहिती आहे. माझ्या ऑफिसमध्ये जर तुम्ही एंट्री केली तर मागचे 7 वर्ष झालं असा मोठा फोटो लावलेला असतो राजामौलींचा. आणि मी रोज ऑफिसमध्ये एंटर होताना त्यांच्याकडे असं मिनिटभर असं बघतो आणि मग आज जातो. का तर या माणसाने जसं त्याचा रिजनल सिनेमाची दखल जगाला घ्यायला भाग पाडली, तसं मला माझ्या सिनेमाची दखल जगाने घ्यावी, असेच सिनेमे आपण निर्माण करत राहणार. म्हणून 7 वर्षांनी त्यांना भेटल्यावर एक तर मी इमोशनल झालो. ते त्यांच्याच भाषेत बोलत होते, मी माझ्या भाषेत बोलत होतो, मी मराठीत बोलत होतो. कारण मी मुद्दा म्हटलं होतं, ते त्यांच्या भाषा सोडून ते बोलत नाहीत. आता सरांचा तर संबंध प्रभुदेवांशी केवढा आहे, म्हणजे ह्यांनीच माझी ओळख, खरं सांगू का, मुळशी पॅटर्न बॉलिवूड पर्यंत आणि देशभर पोचवला कोणी असेल तर महेश लिमये. महेश लिमये मला प्रत्येकाकडे घेऊन जायचा. सलमान खानकडे घेऊन गेला, शाहरुख खानकडे आम्ही गेलतो, आम्ही तिघं होतो, दया पेट्यान मी होतो, त्यांनी पाहिला. हे प्रत्येक प्रभुदेवानी ज्यावेळी सिनेमा पाहिला तो वेडा झाला होता मला. म्हणून मुळशी पॅटर्न जे देशभर पोहोचलाय तो फक्त आणि फक्त महेश लिमये या माणसामुळं. सलमान खानकडे पण महेश लिमये घेऊन गेला होता. सिनेमा खूप आवडतोय. तसंच या ऐतिहासिक सिनेमाचं ह्याचं माझं हे टीजर ते ह्यांनी शेअर केलं होतं, प्रभासने केला होता. कारण त्याला वाटलं की त्यालाही मुळशी पॅटर्न माहिती आहे. त्यांना वाटलं अरे वो मुळशी पॅटर्न का मेकर वो डायरेक्टर है ना, उसकी फिल्म आ रही है आगे, क्या यार क्या टीजर बनाया है. आणि त्यांनी स्वतःहून शेअर केला, रवीना टंडननी शेअर केला, सेतुपती आता येत्या काही दिवस आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही नंतर शेअर करा. आवडतंय साऊथच्या लोकांना तर खूप आवडतंय. मला साऊथमध्ये तर खूप बोलवता, खूप ऍक्टिंगसाठी पण मी नाही करत कारण मी ऍक्टर
मी अभिनेत्यापेक्षा माझं लेखन दिग्दर्शन महत्वाचा मुद्दा. मी विजयाबाई मेहतांना असिस्ट करायचो आणि मी सत्यदेव दुबेंचा शिष्य थिएटरचा, आणि मी खूप थिएटर केलं. म्हणजे भारतातली अशी कुठलीच रंगभूमी नाही ज्याच्यावर मी काम नाही, प्रयोग नाही केला. दिल्ली पार मणिपूर पासून खालपर्यंत रतन थियामांचं थिएटर असू दे, सगळ्यांबरोबर मी काम केलंय. आणि मला खरं तर थिएटरच करायचं होतं, पण कालांतराने सिनेमा हे माध्यम प्रभावी वाटलं म्हणून मी नंतर इकडे आलो. नाही तर थिएटर हे मेन विषय. तुम्ही दोघं तुमच्या भाषेत बोलत होतात तेव्हा त्या सिच्युएशनवर तुम्हाला आता आठवून कधी हसायला होतं का, की अरे समोरचा काय बोलतोय हे फक्त आपण त्याच्या एक्सप्रेशनने नाही? ते राजू सत्यम म्हणून एक मोठा प्रोड्युसर आहे, तो तिथं ट्रान्सलेट करत होता. पण तुम्हाला सांगू का, राजामौली जे बोलत होते ना ते मला कळत होतं. अरे का माहितीये का, त्यांच्या बोलण्या भाषेवर संस्कृत भाषेचा खूप पगडा आहे, खूप. त्यामुळं खूप शब्द, त्यामुळं बाहुबलीत पण बघा संस्कृत खूप आहे बाहुबलीमध्ये. तर संस्कृत भाषेचा पगडा असल्यामुळं त्या भाषेतले त्यांना काय म्हणायचंय ते मला कळत होतं. त्यांना ज्यावेळी आम्ही धर्मवीर दाखवला होता तर त्यांना त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक खूप आवडलं आणि ते ज्या पद्धतीनं हिरो दिसत होता ते खूप आवडलं आणि ते बोलले पण त्यावर. महेश सर, मला तुम्हाला प्रश्न आहे की आता दक्षिणेतले अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात की आम्ही बॉलिवूडमध्ये कम्फर्टेबल नाही आहोत. मग एक मराठी सिनेमॅटोग्राफर म्हणून तुम्ही बॉलिवूडमध्ये जेव्हा जातात तेव्हा तुम्हाला जेव्हा सुरुवात असेल मे बी तुमची, तेव्हा तुम्हाला असं काही वेगळेपणा वाटला होता का? आणि आता तुम्ही बॉलिवूडमध्ये आणि मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्याचा काय फरक आहे का? खूप फरक खूप आहे. मेन पहिलीच गोष्ट म्हणजे बजेटवर येतो आपण. पण आता मी इतके वर्ष म्हणजे आय एम ब्लेस्ड की मला दरवेळी एक हिंदी चित्रपट करतो आणि नंतर मी मराठी करतो. असं अनेक वर्ष म्हणजे 2003 पासून ते चालू आहे. आता माझे जवळजवळ 25-26 फिल्म्स केल्या मी. त्याच्यात मराठी फिल्म्स मी जास्त केल्या, कारण एक आपल्या मातीशी नातं असतं. आणि माझं नेहमी एकच म्हणजे थॉट असतो की आपला मराठी सिनेमा बॉलिवूडला टक्कर दिला पाहिजे, असा त्याचा लुक पाहिजे. ठीक आहे, माझ्याकडे बजेट नाही आहे, पण मग मी इतके वर्ष जे शिकलोय ते मी पणाला लावून ते मी दिलेल्या ह्याच्यात मी का नाही करू शकत. आणि तोच नेहमी प्रयत्न असतो. बरेच वेळा काय असं, आता प्रवीण बरोबर आता ही 2 फिल्म्स केल्या आम्ही. टेक्निकचा पार्ट आला की तो कम्प्लीट फ्रीडम की बाबा हे तुझं डिपार्टमेंट आहे, तू जसं हवं ते हे कर. आणि ते आमचं बजेट्स आणि हे ते आधी डिस्कशन झालेली असतात. पण त्या ह्याच्यात आपण किती जास्त बेस्ट वे मध्ये ऑडियन्सना दाखवू शकू की जिथे त्यांना असं वाटणार नाही की मी एखादी छोटी मराठी फिल्म बघतो. तो स्केल येईल, मग त्याचं साऊंड काय असेल. म्हणजे मी फक्त कॅमेराच नाही तर आम्ही वी डिस्कस अबाउट एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ द फिल्म, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ऍक्टर्स बरोबर, सलमान बरोबर सुद्धा, म्हणजे दबंग 1 जेव्हा आम्ही केला, भाई बरोबर मी कॅमेरावरच असतो. आय लव्ह टू ऑपरेट कॅमेरा, आणि तेव्हा तर फिल्म कॅमेराज होते. सो शॉट झाला की लगेच बघून तो माझ्या फेसकडे आणि माझ्या फोकस पुलरकडे बघून तो लगेच विचारतो. आम्ही लिटरली अशा कोड लँग्वेज मध्ये बोलायचो. अच्छा, ओके ओके, 1 मोर. नाहीतर त्यांच्याकडनं 1 मोर घेणं सुद्धा घाबरत. आता जेव्हा मी प्रोमोज आणि येते का, तू सगळे मला डिरेक्टर. सो बिकॉज ही हॅज दॅट ट्रस्ट की त्याच्याकरता फायनल ऑडियन्स इज द डीपी, यु नो. बिकॉज इफ आय एम लाईक मी हसतोय तिकडे फुल ते कॅमेरा, तर लगेच म्हणजे ते झालं ओके. पण कुठे समवेअर यु नो, आता बऱ्याच गोष्टी असतात, बरेच वेळा डोळे बंद होतात करेक्ट पॉइंटला, यु नो. ते बरोबर नसतं त्या डायलॉग करता. म्हणजे असं बरेच वेळा झालंय आपलं की बाबा स्टेअर करून कॅमेरात लाईन बोलायची, यु नो. तर ह्या गोष्टी तुम्हाला, तेच मी मगाशी म्हटलं जसं फिल्म लँग्वेज आहे ना, ती जर का ऍक्टरनी आत्मसात केली तर आपल्या पण फिल्म खरंच वेगळ्या आणि चांगल्या दिसतील. तर ही कंपॅरिझन नेहमीच होते आपल्या. आणि मला तर मी भरपूर म्हणजे पद्मावत आणि बाजीराव मस्तानीचे जेव्हा मी ऍक्शन सिक्वेन्सेस केलेले आणि इकडची ऍक्शन केली,
सेमच तुमच्याकडे सेम तुम्ही घोडे वापरताय, ऍक्शन डिरेक्टर आहेत, तेवढंच तामझाम आहे, तसेच कॉस्ट्युम्स आहेत, परत सगळे. आता तिकडे काय असायचं म्हणजे मानसीला पण सांगायचो, बाजीरावच्या वेळी, पद्मावतच्या वेळी जेव्हा त्यांची आर्मी उभी आहे तेव्हा हे 200-200 लोक आहेत, सगळ्यांचे आमरी आहे सगळी, ते सगळं मेटलचं बनवलेलं होतं जेव्हा ते उभे राहिले तेव्हा. सो इट लुक्ड सो नॅचरल, कारण ते आहेच 10-10 किलोचं आहे ते सगळं चिलखत. म्हणजे शाहिदचा जो ड्रेस होता तो 22 किलोचा ड्रेस होता, आणि एका बॉडी डबल शॉटला मी तो ड्रेस घातलेला आहे. एका शॉटमध्ये मी तो छोटासा, कारण तेव्हा ते बॉडी डबल्स नव्हते आणि तो शॉट हवा होता. 22 किलोचा ड्रेस घालून तुम्हाला तलवारबाजी करायची. हेच आता जेव्हा मराठीत करत होतो, आता जेव्हा ते ऍक्शन शूट करतात तेव्हा ते तसेच दिसणारे रबरी सगळे बनवतात की लोकांना लागू नये. तर आता मराठीत हे म्हणजे यांनी सुद्धा ते आर्मरी घालून घोड्यावरनं, म्हणजे पळानी सीन्स केलेत ना, की तो आता ट्रेलर मध्ये पण आहे, तो रायडिंग करतोय आणि फुल असं खालून, जसं तुम्ही पोलो खेळता तशा ह्याच्यात तुम्ही ती जड तलवार घेऊन, इट इज नॉट इझी. पण जर का तुमचे ऍक्टर तेवढे कमिटेड आहेत तर वाय नॉट यू, आणि मग तुम्ही ते का नाही दाखवू शकत. सो ती धडपड नेहमीच असते तुम्हाला तिकडे. आता दबंगचा जो क्लायमॅक्सचा सेट होता आमचा दबंग 3चा, ते अख्खा आम्ही खाण तशीच्या तशी तयार केलेली होती, ह्यूज सेट. तिथे आम्ही 25 दिवस शूट केलं ऍक्च्युली एका क्लायमॅक्स करता. जे आम्ही हंबीरराव मध्ये जंगल घेतलंय, त्या जंगलात मी 2003 मध्ये माझा पहिला सिनेमा मी तिकडे शूट केलेला. जेव्हा हा सांगत होता मला की ते जंगल वॉरफेअर वगैरे, तेव्हाच मी पिटाला सांगितलं, म्हटलं माझ्याकडे आहेत जंगल, तुला दाखवतो. दबंगच्या याच्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि तिथे ना दिवसा सुद्धा सूर्य येत नाही, दिवसा येत नाही, एवढं थिक फॉरेस्ट आहे. म्हणजे जिथं अफजल खानाची लढाई झाली खरोखरची, त्या जंगलात आम्ही शूटिंग केलं. सो ते एवढं थिक डेन्स फॉरेस्ट आहे. मग तिकडे तुम्ही लाइटिंग काय करणार, तुम्ही थोडेच HMI लावणार आहे. तुम्हाला यू हॅव टू लिव्ह विथ द सनलाइट, आणि त्याच्यात एक दिवस ओव्हरकास्ट होतं. सो आय हॅड टू क्रिएट अ सनलाइट. मग तो सनलाइट आता नुसत्या ते छोट्या छोट्या ह्याच्यातनं नॉर्मल सन येत नाही, मग ते कुठल्या वेळेला तो जास्त दिसेल, मग त्याच्याकरता काय वापरायचं, तर मास्टरजीन बरोबर बसून त्या सगळ्या तोफा आणि लाल माती उडते. सो ते टेक्निक यूज केलं तिकडे, की बाबा ऍटलिस्ट त्या डस्टमुळे रेज मिळतील आणि काहीतरी लाईट मिळेल. सो बघताना आपल्या अरे दिसायला सॉलिड दिसतंय, पण त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात की ते दाखवण्याकरता काय काय करावं लागतं. मग ते ब्लास्ट फुकट जायचे बरेचसे. याचा चेहरा बघवायचा नाही, अंबर पावडर हा येऊन सारखं म्हणायचं अरे ते पाचच अजून 5च ब्लास्ट करणार आहे, आज तेवढंच बजेट होतं. नाही बरोबर आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी मध्ये मराठीत बघायला लागतात की मग कुठल्या कुठल्या दिवशी 2 कॅमेरा आणायचे ऍक्शनला, कारण अशा उड्या वगैरे त्या परत परत रिपीट नाही करू शकत. मग तुम्हाला 2दा करायला पाहिजे. मग एक कॅमेरा जिबवर एकवर मी ऑपरेट करायला. सो हे झूम ऑपरेट करणं व्हेरी डिफिकल्ट. पण ते आम्ही इतके वर्ष करतोय आणि ते जे आम्ही इम्प्लिमेंट करतो तिकडे ते अजून चांगल्या पद्धतीने इकडे इम्प्लिमेंट करायला लागतं. पण मजा ती नसते जेव्हा तुम्ही फायनल प्रोडक्ट बघता आणि जेव्हा तिथे तो आम्ही जे सुखाने झोपतो ना असं पाहिल्यावर की बाबा ही तीच क्वालिटी आहे आणि तेच करतो, तेच लाईट्स वापरतो. फक्त ते कसं वापरायचं हे जे टेक्निक आहे तिथे आम्ही शिकतो, तेच इथे इम्प्लिमेंट. म्हणून हंबीररावला तुम्ही कम्पेअर त्याच सिनेमांशी करा. म्हणजे फरक हा फक्त बजेटचा असतो कुठेतरी असं म्हणायचं. बजेटचा आणि तुम्हाला विजन पण पाहिजे की बाबा त्याच ह्याच्यात तुम्ही कसं करू शकाल. आता मुळशी पॅटर्न सुद्धा ऍक्शन होती, पण मी बरेच ठिकाणी लाईट्सच, इव्हन रेगे करतात, लाईट्स नाही वापरत. लाईट्सच नाही वापरत. मी 100 रुपयाच्या ट्यूबलाईट आणायला सांगितलेलं प्रोडक्शन वाल्या, रेगे करतात. त्या कलर ट्यूब्स मध्ये आम्ही शूट केलं. हक्का पिक्चर मुळशी पॅटर्नला सुद्धा असंच होतं, ट्यूबलाईट मध्ये. सो हे जे तुम्ही कुठली स्टोरी आहे त्या स्टोरी बरोबर काय जाईल. आता इकडे तर खूप डेंजरस होतं, कारण इतके दिवे लावायचे त्या वाड्यांमध्ये किंवा त्यांच्या घरांमध्ये, छोटे छोटे दिवे, मशाली. मग त्याच्याकरता फायर डिपार्टमेंट पाहिजे, इन केस कुठे काय झालं, पडदे लागलेले आहेत. सो ती एक रिस्क तुमच्यावर नेहमी बॅक ऑफ युअर माइंड की बाबा हे झालं, हे इकडचे विजवा आता ह्या अँगल आहे, नाही तर तिकडे दिवे चालूच आहेत.
काही होऊ शकतं. परत यांचे ड्रेसेस सो बिग, कारण ते तेव्हाच तो काळ उभा करायचा आहे. मग त्यांना दरवेळी सांगायचं. आता बरेच वेळा फ्रेम्स मध्ये त्या वर अशी जी मोठ्याले दिवे असायचे ते खाली लावलेले असायचे, कारण त्या फ्रेम करतात. पण एखादा माणूस चालत गेला की त्याच्या डोक्याला लागेल एवढे ते खाली असायचे दिसताना. ते बिकॉज तुम्ही कसं पर्स्पेक्टिव्ह वापरताय त्याचं ते सगळं कॅल्क्युलेशन असतं. मग ते तेल कोणाच्या गरम डोक्यावर पडू नये, या बऱ्याच गोष्टी असतात. बघताना ते आपल्याला ह्याच्यातले नाईट सीन्स बघाल ना तुम्ही, ते बघताना वाव असं. नाईट सीन तर म्हणजे ह्याचा आणि लक्ष्मीबाईंचा घरातला एक सीन आहे, ब्युटिफुल सीन, अप्रतिम. म्हणजे तिथे ह्याची ऍक्टिंग, स्नेहलची ऍक्टिंग आणि ते सगळं त्याचा लुक अँड फील. सो तुम्हाला असं वाटतं ऍज अन ऑडियन्स, शिट आय एम देअर, खूप सुंदर आहे, आय एम एक्सपिरियन्सिंग दिस. सो तो जो प्रकार आहे ना, तो जर का तुम्ही तो एक्सपिरियन्सच असतो तुमचा. पण इतके वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही जेव्हा यू पुट एव्हरीथिंग टुगेदर अँड क्रिएट. जाता जाता एकच आहे की एखादा गमतीशीर किस्सा झाला असेल सेटवर, असा काही तो एक. अरे बापरे, ते कसं आलंय, तो एक तो सिनेमा होऊन झालेत 2.5 वर्ष. त्यातल्या गमती आठवत नाही, कारण काहीच गंमत नाही, रोज टेन्शनच असायचं, एवढंच आठवते. गमती काय काय नाही, पण हे होतं द्यायचं होतं ना, टोचा तो टोचा, हे गरम नका, ते टोचा तो टोचा त्याचं होत नाही. पण ते डोळ्यात घालायचं. गमतीशीर सगळे त्याच्या बाबतीतच घडले. मग तुम्ही सांगा. नाही तसं गमतीशीर काय, मी एकदा घोड्यावरनं पडलो खूप जोरात. बापरे बापरे, म्हणजे गंमतशीरच झालं ते. खरं तर ते जे असे आपण हे करतो ना, तलवार मारतो असा सीन आहे बघले. मग आत्ता आहे ट्रेलर मध्ये, मी येतो आणि तो माणूस उडून तोफेवर पडतो. तर माझी घोड्यावर कमांड खूपच चांगली होती. पण त्या दिवशी काय झालं, मी त्या एका बाजूला हे पाय काय खुरात पाय मी एकदम लाईट ठेवला, का तर मला जास्त पुढे येता यावं म्हणून, म्हणजे तो शॉट खूप चांगला मिळेल. आणि तो माझा इकडचा पाय सटकला, असा तो पाय सटकला आणि मी त्या स्पीडमध्ये, आणि नेमकं मला घोडा खूप चांगला येतो म्हणून कोणी खाली असं सेफ्टी किंवा काही ठेवलं नव्हतं की, परवीन घोडा खूपच चालू, त्यामुळे खाली त्या दगडी बिगडी असंच त्या वाईमधले ते दगडाचे रोड ना सगळे, जंगलातच त्या सटकला आणि मी त्या स्पीड मध्ये पडलो. मला मी बेशुद्धच होतो थोडा वेळ असं. मी म्हणजे मला काहीच कळत नव्हतं मला. आणि मेन तो असं ह्या साईडला पडला पाय त्याचा, आता परत करू शकेल की नाही. लागलं, हाताला खूप लागलं होतं. पण मी परत ते इंजेक्शन आणि त्या गोळ्या घेऊन मी तसंच परत 2-3 दिवस फिरवली तलवार. आणि नंतर एक गॅप होती 8 दिवसाची, म्हणून बरं झालं. नाहीतर हाताला असं जरा हेअर क्रॅक असतानाही मी मुद्दाम कुणाला सांगितलंच नाही, कारण मग मलाच जर काही म्हटलं तर अख्खं युनिट आणि खूप खर्च होता, पैसे गेले असते. म्हणून मी ह्याला म्हटलं आपण कुणाला बोलायला नको. पण त्याच्या बॅक ऑफ हिज माइंड ते ब्लास्टच असतील ते इतके. हा, एवढे ब्लास्ट आहेत, एवढं ते. आणि तिथेही तो ब्लास्टच होता ना, तो उडतो तिथं पडतो, आणि त्या तोफेचा ब्लास्ट होतो मोठा. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याच्यामुळे आभार, आणि तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही पण सगळ्यांनी एकच लक्षात ठेवा, मी खरंच पोटतिडकीने सांगतो, कुठलाही मोठा चॅनल या सिनेमाच्या मागे उभा नाही. आणि एवढं भव्य दिव्य काहीतरी घेऊन आमचे 3 निर्माते आपण जगासमोर जातोय. आणि खरंच मी इतकं नाहीतर कॉन्फिडेंटली बोललोच नसतो. तुमचं जर सिनेमा तेवढा भारी नसताना तर आम्ही एवढे ताकदीने बोललोच नसतो. आम्हाला शेवटी आपले बरोबर ना, ज्याची पोरगी देखणी येतो बळत कशाला हुंडा देत, असं ते असतं ना त्या काळात. पूर्वीच्या काळात आमच्या गावाला असं बोललं जायचं, अरे पोरगी देखणी आहे तुला कशाला हुंडा देऊ. हा, तसं आहे ते. ओके, पोरगी आमचा सिनेमा खूप देखणा आहे आणि त्याच्या पाठीमागं कुणी मोठा चॅनल नाही. मोठा चॅनल असला की त्याच्या जाहिराती, मग ते चॅनल पण आमच्या जाहिराती देत नाहीत. आता नावं नाही घेत, पण चॅनलने आम्हाला सांगितलंय आम्हाला देणार असेल तरच, नाहीतर आम्ही तुम्हाला कार्यक्रम देणार नाही. आणि त्यांनी जाहिराती पण दिलेल्या नाहीयेत. आणि आम्ही म्हटलं असं ही दादागिरी झाली ना, तर म्हटलं मग नाही देणार तुम्हाला.
मुळशी पॅटर्न सारखंच. आता आमचा सिनेमा लोक चालवतील, त्यांनी आम्हाला शो पण दिलेले नाहीयेत, आमच्या पेड जाहिराती पण घेतल्या नाही त्यांनी. त्यामुळे सिनेमा सरसेनापती हंबीरराव 2 हातात तलवार घेऊन एकटे मैदानात उतरलेले आहेत. मीडियाने त्यांच्या पाठीशी राहावं. मराठी प्रेक्षक तर राहणारच आहे नेहमीसारखा, एवढीच आमची विनंती.